नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. आपल्याला माहिती आहे की 12 जानेवारीला विद्या बाळ यांचा वाढदिवस असायचा, ज्याला आता आपल्याला जयंती म्हणावं लागतंय, आणि 30 जानेवारीला त्यांचं पहिला स्मृतिदिन आहे. तर 12 जानेवारी ते 30 जानेवारी असं विद्याताईंनी ज्या संस्था संघटना सुरू केल्या, म्हणजे नारी समता मंच, सखी साऱ्याजणी, 7-7 विवाह अभ्यास मंडळ, अक्षरस्पर्श, नंतर पुरुष उवाच, आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही एकत्र आमची एकजूट असं म्हणणारं मिळून साऱ्याजणी मासिक, या 6 संघटनांनी आत्तापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम या उपक्रमामध्ये घेतले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज आपण या विद्या स्मृती संवाद मालेचा समारोप करतोय आणि हा कार्यक्रम मिळून साऱ्याजणी आयोजित करते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहीत असेल की जसं मी मगाशी म्हटलं की हा पहिला स्मृतिदिन आहे, तर फक्त नुसतं स्मरणरंजन करत बसण्यापेक्षा काहीतरी विद्यार्थ्यांच्या काम पुढे नेण्यासाठी आपल्याला उपक्रम करावा असं वाटतं. आणि म्हणून हा उपक्रम, याचं नाव आपण असं ठेवलं आहे की विद्या बाळ पैस शांती संवादाचा. म्हणजे आपल्याला माहीत आहे की विद्यार्थ्यांच्या संवादावरती खूप भर होता, पण आता परिस्थिती अशी आहे, म्हणजे आत्ता एकूण जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक ध्रुवीकरण झालं आहे, कुठेतरी द्वेष पसरवला जातोय आणि ट्रोलिंग तर हे युगच आहे. त्याच्यामुळे या सगळ्या युगामध्ये शांती संवादाची खूप गरज आहे, म्हणजे शांततापूर्ण संवाद आणि शांतीसाठी संवाद. त्याच्यामुळे विद्या बाळ पैस शांती संवादाचा हा उपक्रम आपण त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला सुरू करणार आहोत. त्याचं उद्घाटन आपले मित्र सुनील सुक्तनकर, जे सगळ्यांना माहीत आहे की अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या सिनेमांना पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत, आणि कितीतरी सिनेमे, नंतर शॉर्ट लघु चित्रपट, टेलिफिल्म्स, TV सिरियल्स त्यांनी तयार केलेले आहेत. आणि त्याच्याबरोबरीनेच सुनील हे कवीसुद्धा आहेत, त्याच्यामुळे सिनेमामध्ये अनेक त्यांची गीतं आहेत, त्यालासुद्धा पुरस्कार मिळाला. तर सुनील, मी तुझं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजचा विषय म्हणजे जसं आपण म्हटलं की हा एक उपक्रम आपण सुरू करणार आहोत, एक तो वर्षभर तो चालवणार आहोत. आणि त्याच्या बरोबरीनेच आज आपल्याबरोबर अगदी पहिल्या दिवसापासून मिळून साऱ्याजणीच्या आपले जवळचे मित्र मिलिंद बोकील हे पण आलेले आहेत, त्यांचं पण मनापासून स्वागत करते. नंतर आपली मैत्रीण मंगला सामंत हिने स्त्रीमुक्तीच्या खापरपंजा असं पुस्तक लिहिलं आहे. ते पुस्तक त्यांनी विद्यार्थ्यांना समर्पित केलं आहे. तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत. आणि त्या पुस्तकाविषयी आपली मिळून साऱ्याजणीची महाराष्ट्राची प्रतिनिधी आणि लेखिका सरिता आव्हाड ही पण आली आहे, आणि विचारवेधचे तरुण कार्यकर्ते गौरव पण आलेला आहे, जो आपलं ऑडिओ रेकॉर्डिंग करणार आहे, ऑडिओ व्हिडिओ. त्याचं सगळ्यांचं मी दिलसे स्वागत करते. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये मिलिंद आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतोय की पुष्पाताई गेल्या, विद्याताई गेल्या, याचं आपल्याला खूप मोठं दुःख आहे. एक मोठी वैचारिक आणि कृतिशील अशी पोकळी निर्माण झालेली आहे व्यक्तींच्या निधनामुळे. पण तिथे आपल्याला थांबायचं नाही आहे, आणि आपल्याला कुठेतरी कार्य करत राहायचं आहे, आपल्याला कुठेतरी चांगला विचार करायचा आहे. तर विचार आणि कृतींचे नवे आयाम या विषयावरती मिलिंद बोकील सर बोलणार आहेत. आणि मिलिंद बोकील सरांचा परिचय करून द्यायचा, खरं म्हणजे मी मिलिंद तुला असं सांगते की मी उत्पलला म्हटलं की मला मिलिंद खूप तसा जवळून माहीत आहे, मी त्याचं बरंच काय काय वाचलेलं आहे, पण तो ज्या पद्धतीनेचा परफेक्शनिस्ट आणि शांत अशी व्यक्ती आहे, त्याचा परिचय करून देताना मला कुठेतरी एक धाक वाटतोय. तर तू मला काहीतरी छान परिचय लिहून दे. तर आपल्या आत्ता करोनाच्यामुळे आपण खूप जण उपस्थित नाही राहू शकत, पण उत्पलने तो लिहून दिलाय, तो छान लिहून दिलाय. आणि त्यांनी तुला त्याच्यामध्ये मार्तंड जो तापहीन असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटलं की त्याचा परिचय नंतर सरिता तू बोलायच्या आधी हे वाचूनच दाखवेल. सहसा आपण असा परिचय वाचून वगैरे दाखवत नाही, पण मला असं वाटतं की करोनाच्या परिस्थितीतली ही एक तडजोड आपण सगळेजण स्वीकाराल. आणि या सगळ्या याच्यामध्ये पहिल्यांदा सरिताला मी अशी विनंती करते की सरितानी स्त्रीमुक्तीच्या खापरपंजा या मंगला सामंत लिखित पुस्तकाचा परिचय करून द्यावा, आणि त्यानंतर आपण प्रकाशन करू. नमस्कार. विद्यार्थ्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी आपण या पुस्तकाचं प्रकाशन करतोय. विद्याताई जाऊन 1 वर्ष झालं, ह्याच्यावर माझ्या मनाचा तरी अजून विश्वास नाही बसत आहे. पण
झालंय खरं. आणि विद्याताईंना जी गोष्ट नक्कीच आवडली असती ती म्हणजे स्त्रीमुक्तीच्या उद्गात्यांचं चरित्र सगळ्यांसमोर मांडणं. ते मंगलाताईंनी केलं आणि ते पुस्तकही त्यांनी विद्याताईंना समर्पित केलेलं आहे. स्त्रीवादी साहित्याच्या लेखिका या नात्यानं मंगला सामंत यांचं नाव आपल्याला सुपरिचित आहे. 2000 साल ते 2021 या काळात 7 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. स्त्री पर्व हे त्यांचं पहिलंच पुस्तक खूप गाजलं. स्त्रीच्या दुय्यमत्वाचा ऐतिहासिक परामर्श, सखोल विश्लेषण ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये होती. आज त्यांचं 7वं पुस्तक स्त्री मुक्तीच्या खापरपंजा प्रकाशित होत आहे. विद्याबाळ ह्या स्त्रीमुक्त्या लढ्याच्या अगदी अग्रणी होत्या आणि त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी हे पुस्तक प्रकाशित होते हे खूप औचित्यपूर्ण आहे. इसवी सन 1700 पासून सुरू असलेल्या या लढ्याच्या त्याही महत्त्वाच्या शिलेदार आहेत. पुस्तकाचं नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात स्त्रीमुक्तीची धुरा वाहणाऱ्या, पुढचं पाऊल टाकणाऱ्या 1700 सालापासूनच्या 25 स्त्रियांचा परिचय आहे, त्यांची कामगिरी आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या लढ्याचा पुरस्कार करणाऱ्या, त्यांना पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचाही तिथे परिचय आहे. जॉन स्टुअर्ट मिल, बर्न, गॅरिट स्मिथ या सगळ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवरती असलेल्या ह्या पुरुषांचाही आपल्याला खूप चांगला परिचय इथे मिळतो आणि आपल्याला साहजिकच आपल्या आगरकर, फुले या सर्वांची आठवण येते. युरोपात झालेलं सांस्कृतिक पुनरुत्थान, औद्योगिक क्रांती, अमेरिका नावाचा एक विशाल खंड सांस्कृतिक राजकीयदृष्ट्या निर्माण होण्याचा काळ, हा सगळा जो उलथापालथीचा काळ आहे त्याची पार्श्वभूमी या पुस्तकाला आहे. अशा उसळत्या कालखंडात स्त्रियांचेही प्रश्न धसायला लागले. अनेक तेजस्वी आणि धडाडीच्या स्त्रियांनी एकेका प्रश्नासाठी आपलं सगळं जीवन पणाला लावलेलं आहे. त्यात मतदानाचा हक्क मिळवण्यापासून सुटसुटीत साधा ब्लूमरसारखा वेश घालण्यापर्यंत अनेक मुद्दे आहेत. ज्या त्वेषानं आणि आग्रहानं या स्त्रिया लढल्या ते पाहून आपण स्तिमित होतो. आपल्या विचारांवरच्या निष्ठेखातर गिलोटीनवर प्राण देणाऱ्याही ह्या स्त्रिया आहेत. स्त्रियांचं लिखाण छापता यावं म्हणून स्वतः प्रिंटिंग प्रेस चालवणाऱ्या तेजस्विनी आहेत. इंग्लंड अमेरिकेतलं आचारविचाराचं स्वातंत्र्य आता आपल्या कौतुकाचा विषय असतो. पण हे स्वातंत्र्य लढून मिळवलेलं आहे, कमावलेलं आहे, हे या पुस्तकातनं कळतं. आपली नजर साहजिकच आपल्या भोवती फिरायला लागते. आपल्या सद्भाग्यानं मतदानाचा, शिक्षणाचा अधिकार आपल्याला लढा न देताच मिळालेला आहे. पण ह्यासाठी अविश्रांत लढा देणाऱ्यांच्या या खापरपंजांच्या खांद्यावर आपण उभ्या आहोत. आता ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला आहेत. तसंच जिथे जावं तिथे पुढे पुढे जाणाऱ्या महिला आहेत. पण जसं जसं उंचावर जावं तसं स्त्री प्रश्नाचा आवाकाही अधिक अधिक विस्तृत व्हायला लागतो आणि आपल्याला किती काम अजून करणं बाकी आहे याची जाणीव व्हायला लागते. या सगळ्या खापरपंजांच्या इतिहासामुळे ते दार मंगलाताईंनी आपल्याला किलकिलं करून दाखवलं आहे. आणि तो प्रकाश, त्यातनं येणारी जी प्रकाशाची किरण आहे, तिरीप आहे, ती आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करते की हे छोटंखानी पुस्तक आपण अवश्य वाचावं आणि त्यातनं मिळणारी ऊर्जा आपण अवश्य संपादन करावी. आत्ता मंगलाताई इथे नाही आहेत, अमेरिकेत आहेत. पण अमेरिकेत बहुतेक आता पहाट होत असेल, तेव्हा मी त्यांना असं आग्रहाची विनंती करते की पुढचं पुस्तक असं छोटंसं नको, खूप मोठं द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथल्या सगळ्या स्त्रियांचा विस्तृत इतिहास लिहा आणि आपल्याकडच्या स्त्रिया, त्यांची कामगिरी आणि त्या स्त्रिया, त्यांची कामगिरी यांची तुलनाही करा आणि त्याच्यामुळे ग्लोबल सिस्टरहूड ही जी संकल्पना आहे ती आपल्या सर्वांमध्ये रुजायला नक्कीच मदत होईल. आणि त्यांना मी शुभेच्छा देते आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं अशी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. हो, आहे माझ्या. उभं राहू का रे? बसून ठीक आहे ना.
या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही सगळ्यांनी केलं असं आम्ही जाहीर करतो. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. मगाशी मी म्हटलं तसं मिलिंद बोकील यांचा परिचय उत्पलनी लिहून दिला आहे. उत्पल आपल्याला माहीत आहे की मिळून साऱ्या जणीच्या मिसॉ ऑनलाईनचा तो संपादक आहे आणि तो स्वतः लेखकसुद्धा आहे. मिलिंदच्या पुस्तकाचं म्हणजे शाळा या पुस्तकाचं हिंदी आणि मराठीमध्ये सिनेमा झालेला आहे. समुद्राचं नाटक झालेलं आहे. ते थोडं त्यांनी त्या परिचयात नाही लिहिलेलं म्हणून मी आत्ता त्याची पुन्हा एकदा आठवण करून देते. आणि मिलिंदचा परिचय मुद्दाम वाचायचा असं मला अशासाठी वाटलं की मिलिंद एकतर शांतपणे काम करणारा आणि प्रसिद्धी परांगमुख अशी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्याचं जे सामाजिक संशोधनातलं काम आहे किंवा इतर जी पुस्तकं आहेत, म्हणजे तो जरी मिळून साऱ्या जणीचा लेखक असला तरी बाकीच्या त्याच्या साहित्यिक आणखीन सामाजिक योगदानाविषयी लोकांना पुरेशी माहिती नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे आपले जे वाचक आहेत ते आपले वाचक तुला मिळून साऱ्या जणीतून जरूर वाचतात, पण बाकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत असं मला वाटतं. म्हणून मग उत्पलनी करून दिलेला हा परिचय मी सरिताने वाचावा अशी विनंती करते. धन्यवाद. मला पण मिलिंद बोकील यांचं लिखाण बेहद्द आवडतं, पण असा विचार करायला गेला तर नेमका परिचय मलाही नव्हता. तर आता उत्पलच्या ह्याच्यामुळे योगदानामुळे हे सगळं मला माहिती झालं आहे आणि आता ते मी तुमच्यापर्यंत पोचवते. मराठी वाचकांना आणि सामाजिक अभ्यासकांना मिलिंद बोकील हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. साहित्य आणि समाजशास्त्र या दोन्हीही प्रांतांमध्ये महत्त्वाचं योगदान करणारे मिलिंद बोकील गेली अनेक वर्ष शांतपणे अगदी त्यांचं अस्तित्वही जाणवून न देता कार्यरत आहेत. सध्याच्या तापलेल्या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात त्यांच्या स्वभावातली रुजुता, विश्लेषक, अभ्यासू लेखन याचा त्यांनी घालून दिलेला परिपाठ ठळकपणे उठून दिसतो. ज्ञानेश्वरांनी पसायदानात मार्तंड जे तापहीन सूर्य असा उल्लेख केला आहे. मिलिंद बोकिलांना हे वर्णन चपखल बसतं. छात्रयुवा संघर्ष वाहिनीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास साहित्य आणि सामाजिक संशोधन यातले महत्त्वाचे टप्पे पार करत गेला आहे. समाजशास्त्रातील डॉक्टरेटसाठीचा त्यांचा प्रबंध कातकरी, विकास की विस्थापन सामाजिक अभ्यासातला एक मैलाचा दगड ठरला. नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, उपजीविका, ग्रामीण भागातील समस्या, सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्यातून स्वशासन हे त्यांचे आस्थेचे विषय आहेत. मेंढालेखा आणि पाचगाव या गावांमध्ये दीर्घ वास्तव्य करून लिहिलेली गोष्ट मेंढा गावाची, कहाणी पाचगावची ही त्यांची पुस्तकं आणि जनांचे अनुभव पुसता यासारखं पुस्तक याची साक्ष आहेत. अनेक कथासंग्रह, महेश्वर, नेचर पार्क, रण, दुर्ग यासारख्या लघु कादंबऱ्या, शाळा आणि गवत्या ह्या कादंबऱ्या, समुद्रापारचे समाज हे प्रवास वर्णन, साहित्य, भाषा आणि समाज, गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यासारखं वैचारिक लेखन, अनेक प्रदीर्घ वैचारिक सामाजिक लेख, भाषणं अशी त्यांची मोठी साहित्य संपदा आहे. सामाजिक अभ्यासाच्या क्षेत्रात गंभीरपणे काम करत, संशोधन आणि दस्तावेजीकरण करत सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या मिलिंद बोकील यांनी लेखक संशोधनांसाठी एक आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. मिळून साऱ्या जणीचे तर ते खूप जुने हितचिंतक आणि मित्र आहेत. असा मोठा अभ्यासक, लेखक आणि तरीही शांत असलेला मार्तंड आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याचा आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि आम्ही त्यांचे अतिशय मनापासून सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. विचार आणि कृतीचा मणिकांचन योग असणारा मिलिंद आता विचार आणि कृतीचे नवे आयाम याच्यावर बोल. धन्यवाद गीतालीताई, सरिताताई, सुनील
आणि मिळून साऱ्या जणीच्या आणि सर्व वाचक जे आता जगभर पसरलेले असतील, मला खरोखर सरिताताई म्हणल्या तसं ही गोष्ट मानायला जरा कठीणच जाते की विद्याताई नाही आहेत, पुष्पाताईसुद्धा नाही आहेत. कारण असं धरून चालतो की पुण्यामध्ये किंवा कुठेही असा जर काही कार्यक्रम असता तर विद्याताई हमखास तिथे पहिल्या रांगेत बसलेल्या असायच्या. पण आता त्या दोघीही नाही आहेत आणि त्या दोघींच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात, विशेषतः स्त्रीवादी चळवळीच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारची पोकळी जाणवणं साहजिकच आहे. आणि या दोन्ही स्त्रियांनी आयुष्यभर स्त्रीवादी चळवळीची पाठराखण तर केलीच, पण महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. त्यांचं वर्णनच करायचं झालं तर असं म्हणायला लागेल की विवेकनिष्ठ तरीही अतिशय लढीवाळ, विचारी आणि कृतिशील, वस्तुनिष्ठ असूनही समंजस आणि मर्मज्ञ तरीही रसाळ अशी ही व्यक्तिमत्व होती. त्यांनी एकेकटीने तर महाराष्ट्राचं समाज जीवन समृद्धी केलंच, पण दोघींनी मिळूनही अनेक उपक्रम यशस्वीपणे पार पाडलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे आपल्या मायाची पाखर ह्या कायम तरुण स्त्री पुरुषांवर घालत आल्या आणि त्यांच्या हातून उत्कट सामाजिक कार्य कसं होईल ह्याची तळमळ त्यांनी आयुष्यभर जपली. मुख्य म्हणजे एकाच वेळी मानवी जीवनाची अपूर्णता आणि समग्रता या दोघांचंही त्यांना चांगलं भान होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख जरी असलं तरी त्यांची स्मृती जागवताना आपल्याला पुढं काय करता येईल याचाच आपण वेध घेणं श्रेयस्कर होईल. या घडीला महाराष्ट्राची सामाजिक स्थिती म्हणजे विशेषतः स्त्रियांची स्थिती ही कशी आहे? तर आता यावर्षीच्या जनगणनेतून आपल्याला नेमकी आकडेवारी समोर येईल, पण ढोबळमानाने ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये साक्षरतेचं वाढलेलं प्रमाण, शिक्षणाचा विस्तार, आयुष्यमानातील वाढ, शहरीकरण, बिगर शेती आणि असंघटित उद्योगांवर वाढलेलं अवलंबन, दूरसंचार आणि दळणवळणाचा विस्तार, एकूण जीवनाचं डिजिटायझेशन आणि बाजारपेठेचा सर्वदूर झालेला शिरकाव यांचा समावेश होतो. आता कोविड-19मुळे गेल्या वर्षी सर्वच क्षेत्रांची पिछेहाट झाली. टाळेबंदीमुळं एकूण आर्थिक उलाढाल तर आक्रसलीच, शिवाय असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचीही ससेहोलपट झाली आणि ती सर्व आपण त्याच्या त्या प्रतिमा आणि त्याची चित्र टी व्हीवर आणि प्रत्यक्षही आपण पाहिलेली आहेत. आणि पगारदार लोक सोडले तर बाकी सगळ्या समाज घटकांना आर्थिक झळा सोसावे लागले आणि जगणं पूर्वीपेक्षा जास्त असुरक्षित झालं. या साथीमुळं ज्या दुसऱ्या दोन गोष्टी झाल्या ज्या पूर्वी आपल्याला इतक्या झगझगीतपणे दिसल्या नव्हत्या, त्या म्हणजे राज्यसंस्थेची दमनकारी शक्ती ही आपल्या समोर आली आणि सामाजिक बहिष्कृतता हिचं एक नवं परिमाण आपल्या समोर आलं. जे पारंपरिक परिमाण होतं त्याच्यापेक्षा एक वेगळं परिमाण आपल्या समोर आलं. तर हा आघात पचवून ज्या पूर्वीच्या ठिकाणापासून आपला समाज पुढे वाटचाल करेल ती स्थिती कशी आहे? तर या संदर्भात जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा झालेला विस्तार. आता जे अगदी अतिवंचित असे आपण समूह म्हणतो किंवा अति असुरक्षित, त्या समूहांमध्ये मुलींच्या शिक्षणाची स्थिती जरी अद्याप समाधानकारक नसली तरी बाकीच्या समूहांमध्ये मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेऊ लागलेल्या आहेत. त्यामध्ये व्यावसायिक शिक्षणाचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून तरुण मुलींच्या रोजगाराच्या संधीमध्ये पण वाढ होती आहे आणि ते रोजगाराच्या नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्यांचा शिरकाव होतो आहे. आणि यातले बरेचसे रोजगार हे अपारंपरिक क्षेत्रातले रोजगार आहेत. आणि वरवर पाहता धक्कादायक वाटेल, पण केक पेस्ट्रीज बनवणं किंवा मेहंदी, मेकअप, ब्युटी पार्लर्स याच्यामध्ये जाणं, सेल्स गर्ल्स बनणं किंवा डिजिटल आणि एंटरटेनमेंट क्षेत्रामधलं व्यावसायिक बनणं किंवा घरात लावून ऑनलाईन काम करणं, अशा अपारंपरिक रोजगाराच्या क्षेत्रात ग्रामीण भागातल्या विशेषतः तालुक्याच्या गावातील मुली आणि तरुणी यांचा समावेश झालेला दिसतोय. आणि ज्या ठिकाणी रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाही आहेत तिथे शेती आणि शेतमजुरीवरचं प्रमाण अद्यापही
पुष्कळ आहे आणि अवलंबन पुष्कळ मोठं आहे, पण तिथूनही स्थलांतराचं प्रमाण वाढतं आहे. आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये बचत गटांची जी चळवळ गावोगाव पसरली आहे त्याच्यामुळे स्त्रियांच्या हातात पैसा खेळता राहून त्यांची बाजारपेठेशी संलग्नता वाढलेली आहे. आणि स्त्रियांच्या हातात पैसा राहिल्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे त्यांनी मुलींच्या शिक्षणाला दिलेलं उत्तेजन. म्हणून मुलींचं शिक्षण आणि रोजगाराचा जो विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये बचत गटांचं योगदान फार मोठं आहे. दुसरी एक बदललेली स्थिती म्हणजे घराघरांमध्ये शौचालय, गॅस जोडण्या आणि विजेवरची उपकरणं आल्यामुळे स्त्रियांची कुचंबणा, कष्ट आणि स्वयंपाकघरातील अडकलंपण ह्याच्यावर पण पूर्वीपेक्षा फरक पडलेला आहे. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि इतर सुविधांची टंचाई आहे तिथलं जगणं अद्यापही कष्टाचं आहे, परंतु बाकी ठिकाणी हे सकारात्मक बदल घडत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रसारामुळं या संदर्भातली कुचंबणा आणि अनारोग्य कमी झालेलं आहे. कुटुंब नियोजनाची साधनं आणि गर्भपाताच्या सुविधा यामुळं संतती नियमन सुकर झालं. अपत्यांची संख्या कमी झाल्यानं मुलींच्या पोषणावर आणि शिक्षणावर होत असणारा विपरीत परिणाम बराचसा कमी झाला आहे. आणि स्त्री भ्रूण हत्येला कडक प्रतिबंध केल्याचेही सकारात्मक परिणाम दिसायला लागलेले आहेत. शिवाय मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप आणि अशाच इतर साधनांमुळं सामाजिक मोकळेपणा आणि संभाषणात्मक धाडस हे वाढलेलं आहे. शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी आपल्या घरापासून लांब जाणं किंवा लांबच्या गावी राहणं ह्याचं मुलींमधलं प्रमाण वाढतं आहे. आणि ह्या कारणांमुळे मुलींचं होणारं स्थलांतर ही आजच्या घडीच्या महाराष्ट्रातली एक अतिशय सिग्निफिकंट गोष्ट आहे. कारण पूर्वी फक्त हे पुरुषांचं स्थलांतर व्हायचं, परंतु आता मुलींचं हे स्थलांतर ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट झालेली आहे. आणि हे जे बदल होत आहेत हे बदल केवळ तांत्रिक प्रगतीमुळं किंवा आर्थिक चलनवलनामुळे होत आहेत असं नाही, तर त्यामध्ये स्त्रियांमध्ये झालेली जाणीव जागृती हेही एक प्रमुख कारण आहे. आणि ही गोष्ट होण्यामागे महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी चळवळीचा मोठा हातभार लागलेला आहे. उदाहरणार्थ स्त्रियांचे बचत गट ही ते जरी मुळात आर्थिक स्वावलंबनासाठी तयार झाले तरी स्वयंसेवी संस्थांनी त्यांना जो प्रशिक्षणाचा आणि राजकीय सामाजिक जाणीवेचा ऐवज पुरवला. आणि त्याचे विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की उदाहरणार्थ लिंगभाव समानता, कौटुंबिक हिंसाचाराला विरोध, स्थानिक राजकारणातला सहभाग, सांस्कृतिक आदानप्रदान, जातीभेद विरोध, बालविवाहाला विरोध इत्यादी ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही सगळी जाणीव जागृती झालेली आहे. म्हणजे निव्वळ ते बचत गट आर्थिक कारणाकरता स्थापन झालेले असते तर हा बदल झाला नसता, परंतु सगळ्याच संस्थांनी आणि त्याच्यात काही कमी जास्त नाही आहे, ह्या सगळ्या विषयांवर एक सतत जाणीव जागृती गेले काही वर्ष केल्यामुळे हा परिणाम झालेला आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राने अभिमान धरावा अशी ही गोष्ट आहे. आणि त्याचं श्रेय निसंशय हे स्त्रीवादी चळवळीकडे जातं. तसं पाहिलं तर बचत गटांची चळवळ ही महाराष्ट्रापेक्षा आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमध्ये जास्त विस्तारलेली आहे. पण महाराष्ट्रातल्या बचत गटांना फुले आगरकरांपासून सुरू झालेल्या आणि विद्याताई पुष्पाताई सारख्या स्त्रियांनी वाढवलेल्या स्त्रीवादी समताधिष्ठित चळवळीचं जे अधिष्ठान आणि पाठिंबा आहे तसा त्या राज्यांमध्ये नाही. तर अशा टप्प्यावर जर आपण आलेलो असू तर मग पुढची दिशा काय असू शकते, तर ह्याचा विचार प्रामुख्याने 2 प्रतलांवर केला पाहिजे. एक म्हणजे विचारांच्या पातळीवर आणि दुसरा कृतीच्या. ही गोष्ट अर्थात खरीच की विचारातून कृती, कृतीतून शिकणं आणि पुन्हा कृती असं जे क्रियाचक्र असतं म्हणजे त्याला प्रॅक्सिस म्हणतात, तसं ते क्रियाचक्र नेहमी उंचावत न्यायचं असतं. तर त्यातील कृतीच्या पातळीवर ज्या घडामोडी घडत आहेत त्या पुष्कळ अंशी समाधानकारक आहेत. म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि अनेक उपक्रमांचं नेतृत्वही त्यांच्याजवळ आहे. म्हणजे उदाहरणार्थ आदिवासींचे जमीन हक्क, धरणग्रस्तांवरचा अन्याय, शिक्षणाचा हक्क, कौटुंबिक हिंसाचार, भटक्या विमुक्तांचं संघटन, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, असंघटितांचे प्रश्न, अशा अनेक मुद्द्यावर
महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्या कृतिशील आहेत आणि त्या प्रश्नांच्या समग्रतेचं त्यांना चांगलं भान आहे आणि त्या प्रश्नावर आवश्यक असणाऱ्या रणनीतीचंही त्यांना चांगलं भान आहे. म्हणजे त्या रणनीतीमध्ये जनवकिली म्हणजे ज्याला आपण ॲडव्होकसी म्हणतो, लोकजागृती म्हणजे ज्याला आपण अवेअरनेस रेझिंग म्हणतो, धोरण बदल म्हणजे पॉलिसी चेंज, न्यायालयीन हस्तक्षेप, लोकसंघटन, सत्याग्रह अशा या विविध रणनीती कशा त्या समस्यांचे झगडताना वापरायच्या ह्याचं पण त्यांना अतिशय चांगलं भान आहे. आणि हे सगळं करत असताना ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये स्त्री पुरुष समतेचा किंवा लिंगभाव समानतेचा मुद्दा, ज्याला आता पारिभाषिक भाषेत क्रॉस कटिंग थीम्स म्हणतात तशा प्रकारे, तर तो मुद्दा लावून धरला पाहिजे ह्याची पण त्यांना चांगली जाणीव आहे. मात्र ह्यामध्ये काही क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये अर्थातच अधिक कृतिशीलतेची गरज आहे. उदाहरणार्थ भटक्या विमुक्त स्त्रियांमधल्या समाजामधल्या स्त्रियांचं संघटन आणि जाणीव जागृती. हा एक घटक अद्याप असा आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीवादी चळवळ पुरेशी पोचलेली नाही. आणि दुसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीचं. आता पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी पुष्कळ प्रयत्न झालेले आहेत आणि महिलांनी राजसत्ता हस्तगत करावी यासाठीही पुष्कळ प्रयत्न झालेले आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना 50% आरक्षण मिळाल्यानं बऱ्याच अंशी हे उद्दिष्ट साध्यही झालेलं आहे. आणि आपण पाहिलं आहे की स्त्री सरपंचांनी आणि सदस्यांनी अतिशय कठीण अवस्थेत किंवा कठीण परिस्थितीमध्ये अनेक अडचणींना तोंड देत उल्लेखनीय काम केल्याचं सुद्धा त्याचे उदाहरणं सारखी समोर येत असतात. मात्र राजसत्तेमध्ये स्त्री प्रतिनिधी गेल्यामुळे आपल्याकडची लोकशाही प्रक्रिया सुधारली किंवा राजसत्तेचं चारित्र्य सुधारलं असं अद्याप झालेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण जिची कामना करतो आहोत ती राजसत्ता आहे, लोकसत्ता नाही. प्रातिनिधिक लोकशाहीला जोपर्यंत आपण थेट, प्रत्यक्ष आणि सहभागी लोकशाहीची जोड देत नाही तोपर्यंत निव्वळ प्रतिनिधी बदलून परिवर्तन होत नाही. आणि निवडून दिलेले प्रतिनिधी जर राजसत्तावादी असतील आणि राजनीती करत असतील तर मग ते पुरुष असोत की स्त्रिया फार फरक पडत नाही. म्हणजे स्त्रियांना या व्यवस्थेत एकतर कोऑप्ट तरी करून घेतलं जातं किंवा मग त्या पुरुषांसारख्या वागायला लागतात. त्यामुळे घटनादुरुस्ती जरी झाली 92-93 साली 73वी घटनादुरुस्ती आणि तीहून आता जवळजवळ 30 वर्ष झाली तरीसुद्धा हे वास्तव बदललेलं नाही आहे. आणि ते जर बदलायचं असेल तर मग स्त्री प्रतिनिधी निवडून देण्याबरोबरच स्त्रियांनी प्रत्यक्ष लोकशाहीची जी यंत्रणा आहे म्हणजे ज्याला लोकेल म्हणतात, ग्रामसभा, त्या ग्रामसभेवर ताबा मिळवायला पाहिजे. आणि या संदर्भात काही आदिवासी क्षेत्र सोडली तर पुरेसं काम झालेलं नाही आहे. मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता महाराष्ट्रातल्या स्त्री कार्यकर्त्यांनी ग्रामसभेच्या या सुप्त शक्तीकडे आणि स्त्रियांना मिळू शकत असलेल्या अवकाशाकडे गंभीरपणे पाहिलेलं नाही. 73व्या घटनादुरुस्तीच्या आशयाप्रमाणे जे खरं म्हणजे बदल व्हायला पाहिजेत आणि ते बदल महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये व्हायला पाहिजे. कारण घटनादुरुस्ती किंवा भारतीय राज्यघटना ही एक प्रकारचं स्वप्नचित्र असतं आणि त्याच्यात आपण एक स्वप्न रंगवतो, एक व्हिजन बघतो. परंतु ते व्हिजन प्रत्यक्षात यायचं असेल तर संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्त्या कराव्या लागतात. आणि दुर्दैवाने अजूनही आपला जो मुख्य कायदा आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम त्याच्यामध्ये या सरकारने अजिबात तसे बदल केलेले नाही आहेत. त्यामुळे काही आदिवासी क्षेत्र सोडली आणि जी आता तुम्ही उल्लेख केलात की मेंढालेखा किंवा पाचगाव गावात, तर त्या आदिवासी क्षेत्रांमध्ये वनहक्क कायद्यामुळे हे ताकद आलेली आहे किंवा पेसा कायदा जो केला त्या पेसा कायद्यामध्ये ही तरतूद आहे की लोकांची प्रत्यक्ष सहभागी लोकशाही असावी आणि लोक आपला संसाधनांवर ताबा मिळवतात. तर त्याच्यामुळे ते एका परीने मागल्या दाराने झालेलं आहे. परंतु जी आपलं मुख्य साधन आहे 73वी घटनादुरुस्ती की जिच्या आधाराने भारतीय राज्यघटनेचा हा जो मूलमंत्र किंवा पाया आहे की आम्ही भारताचे लोक, तर तो करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये बदल व्हायला पाहिजे.
तर ते बदल झालेले नाही आहेत. त्याच्यावर आम्ही बरेच दिवस लिहितोय, परंतु सरकार खरोखर लोकांच्या हातात सत्ता द्यायची या गोष्टीला तयार होत नाही. आणि लोकांच्या हातात सत्ता म्हणजे पर्यायाने निम्म्या असलेल्या स्त्रियांच्या हातात सत्ता असं ते आहे. त्यामुळे ही जी लोकशाही आहे की प्रत्यक्ष आणि थेट लोकशाही, तिच्यामध्ये स्त्रियांचा अवकाश हा वाढवायला फार आवश्यकता आहे. म्हणजे ह्या ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये सुधारणा करणं हा एक मोठा अजेंडा आहे, परंतु त्याच्यावर अजूनही महाराष्ट्रात चळवळ उभी राहिलेली नाही. आणि शहरी भागासाठी जी 74वी घटना दुरुस्ती आहे ती तर अतिशय अपुरी आणि संदिग्ध अशी आहे. त्यामुळे तिच्यात सुधारणा करून शहरी नागरिकांना स्वशासनाचा हक्क मिळवून देणं हा तर फारच लांबचा पल्ला आहे. म्हणजे आता तो अक्षरशः स्वप्नवत वाटणारा आहे. आपण जर परिवर्तनवादी, पक्षातीत आणि नागरी सामाजिक अशा कृती प्रक्रियांचा भाग असू, म्हणजे ज्याला आपण नॉन पार्टी, सिव्हिल सोसायटी, ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉलिटिक्स म्हणतो, तर मग आपण राजनीतीच्या ऐवजी लोकनीतीची कास धरली पाहिजे ही स्पष्टता लखलखितपणे व्हायला हवी. आणि ती असली की मग या संदर्भातला गोंधळ होत नाही. हे झालं कृतीच्या पातळीवर. विचारांच्या म्हणजे अभ्यासाच्या पातळीवर आपण जेवढं करू तेवढं थोडंच आहे. आणि आत्ता सरिता त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्रीवादी चळवळीचा वैचारिक अवकाश हा सतत वाढत राहिलेला असतो. आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन संकल्पना तर येतातच, पण शिवाय त्याचं परिवर्तनकारी उपयोजनही होत असतं. उदाहरणार्थ मी टू चळवळ. आता संकल्पनांचं जे आदान प्रदान असतं हे देश काल परिस्थितीच्या सीमा ओलांडून होत असतं. त्यामुळे त्या चळवळीचे पडसाद हे आपल्या देशामध्ये सुद्धा उमटलेले आहेत आणि ती अत्यंत स्वागतार्ह अशीच गोष्ट आहे. कारण मी म्हटलं तसं की ती संकल्पना महत्त्वाची असेल तर मग तिला देश काल परिस्थितीचं बंधन नसतं. पण हे होत असतानाच आपण आपल्या परीनेही ह्याच्यात वैचारिक भर घालायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे सतत वैचारिक उत्क्रांती व्हायला पाहिजे. आणि तसं होण्यासाठी सातत्याने अभ्यास होत राहिले पाहिजेत. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः सामाजिक क्षेत्रात जे अभ्यास करतात त्याच्या स्त्री अभ्यासकांची पलटणच्या पलटण उभी राहिली पाहिजे. पण या बाबतीतली परिस्थिती उत्साहवर्धक नाही आहे. आणि एकाच उदाहरणावरनं हा मुद्दा स्पष्ट होईल. इरावती कर्वे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्या जागतिक कीर्तीच्या ख्यातनाम मराठी मानवशास्त्रज्ञ म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या आणि त्यांचं निधन 1970 साली झालं. तेव्हापासून गेल्या 50 वर्षात एकही मराठी स्त्री मानवशास्त्रज्ञ महाराष्ट्रात निर्माण झालेले नाही. हे कशाचं लक्षण आहे? मानवशास्त्र हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय नाही आहे का? हे शास्त्र आपल्या भोवतालच्या समाजाचं आपलं आकलन समृद्ध करत नाही आहे का? की महाराष्ट्रात मानवशास्त्राचा अभ्यास करावा असे विषयच आपल्याला सापडत नाही आहेत. आणि थोड्याफार फरकांना हीच परिस्थिती बाकीच्या विद्याशाखांच्या बाबतीत आहेत. म्हणजे ज्यांना मानव्यशास्त्र म्हणजे ह्युमॅनिटीज म्हणतात त्याचं अध्यापन करणाऱ्या स्त्रिया पुष्कळ आहेत, परंतु आपल्या स्वयंप्रज्ञेनी नवे सिद्धांतन करणाऱ्या, नवे विचारव्यूह मांडणाऱ्या, नव्या ज्ञानाची भर घालणाऱ्या आणि समाजाला खडबडून जागे करेल असं संशोधन करणाऱ्या स्त्रिया किती आहेत? आता महाराष्ट्रीयन पुरुषांबद्दलही असंच बोलता येईल, पण आपण आता स्त्रियांच्या अस्थीने बोलतोय म्हणून मी त्याबद्दल हा मुद्दा मांडतो. आणि मग खरोखर असा प्रश्न पडतो की मग महाराष्ट्रातल्या सगळ्या हुशार मुली गेल्या कुठे? चळवळीमध्ये अनेक बुद्धिमान स्त्रिया आहेत, परंतु त्यांच्या बौद्धिक क्षमतांचं रूपांतर अभ्यासामध्ये का होत नाही आहे? आणि एखादा अपवाद म्हणजे ज्यांच्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन केलं त्या मंगलाती, त्या गेले अनेक वर्ष अतिशय सातत्याने एक विषय धरून, विशेषतः आपण आधी बोललो तसं मातृवंशीय स्त्रिया आणि त्यांचा लहवा याच्यावर एकट्या त्या लिहित आहेत. पण म्हणजे मग अपवादाने नियम सिद्ध होतो असंच ते होतं आहे की एखादा अपवाद असतो आणि नियम जो आहे की या क्षेत्रामध्ये आपण नवीन एक वैचारिक उत्क्रांती करून आपलं विचारव्यूह मांडू ही गोष्ट पुरेशी होत नाही. तर आता जर आपण विद्याताई आणि पुष्पाताई ह्यांच्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर जर या परिस्थितीकडे बघत असू तर मग आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विचारविश्वामध्ये
अनुक्रमे 3 गोष्टींची आवश्यकता आहे असं लक्षात येईल. सखोलता, सघनता आणि सूक्ष्मता. सामाजिक विश्लेषणामध्ये सखोलतेची आवश्यकता आहे. याचं कारण आपल्याकडच्या प्रत्येक प्रश्नाची पाळंमुळं ही फार खोल गेलेली असतात. म्हणजे आपल्या इतिहासात असतात आणि त्या इतिहासाचं ओझं आपण सतत बाळगत असतो. म्हणजे भारतातला कोणी माणूस असा नाही किंवा कोणी प्रश्न नाही की ज्याच्या पाठीवर हे इतिहासाचं ओझं नाही आणि ते आपण ओझं खाली उतरवूच शकत. पण मग त्या इतिहासात त्या प्रश्नाची पाळंमुळं कशी गेली आहेत याची एक ऐतिहासिक विश्लेषण पद्धती आपल्याला कायम त्यासाठी घ्यावी लागते. दुसरं, आपल्या सामाजिक संरचनेत म्हणजे ज्या स्ट्रक्चर ऑफ सोसायटी म्हणतो त्याच्यामध्ये याची बीजं कायम बसलेली असतात. आपल्या मानसिकतेत ती असतात आणि मग त्यामुळे आपल्या नेणीवेत सुद्धा ती जाऊन बसलेली आहे. त्यामुळे ही जी खोली आहे, ही डेप्थ आपण जर समजून घेतली तर मग सामाजिक प्रश्नांचं आपलं आकलन हे उथळ आणि तोकडं राहणार नाही आणि त्या प्रश्नांचं नेमकं समाधान, नेमकं उत्तर आपण शोधू शकू. म्हणून ही सखोलता समजून घ्यायची आणि खोलात जाऊन विचार करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. आणि म्हणून मी आधी म्हटलं तसं की आपल्या विश्लेषणाची पद्धती ही नेहमी ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल, संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल आणि सामाजिक मानसशास्त्र म्हणजे सायकोसोशल आणि अर्थातच तात्विक किंवा सैद्धांतिक अशी राहिली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर ह्या करोना काळात झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या ससेहोलपटीची चर्चा करत असू तर मग केवळ तात्कालिक कारणांपाशी आपल्याला थांबून चालणार नाही, तर श्रम ह्याविषयी आपल्याकडे काय सिद्धांतन झालेलं आहे, श्रम आणि श्रमिकांचं ऐतिहासिक शोषण कसं होत आलेलं आहे, श्रम आणि श्रमिकांकडे बघण्याचा आपल्या समाजाचा सामाजिक मानसिक दृष्टिकोन काय आहे आणि या प्रश्नाचं लिंगभावात्मक परिमाण काय आहे आणि सध्याच्या धोरणांचं अपयश काय आहे, अशा तऱ्हेने खोलात जाऊन विश्लेषण करावं लागेल. त्यामुळे जिथे सामाजिक विश्लेषणाचा प्रश्न आहे तिथे ही सखोलता आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आता सांस्कृतिक विश्लेषणामध्ये सघनता असणं आवश्यक आहे. म्हणजे जे प्रश्न खरोखरच सघन आहेत म्हणजे सबस्टँटिव्ह आहेत त्यांच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. निव्वळ वावदूक, बिनमहत्त्वाच्या किंवा खोट्या अस्मितांच्या प्रश्नावर आपण शक्तिपात करणं योग्य नाही आहे. उदाहरणार्थ, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचा मुद्दा. आता हा ज्याला स्पष्टपणे नॉन इश्यू म्हणू अशा तऱ्हेचा हा मुद्दा आहे. आता मराठी ही अभिजात भाषा आहे की नाही हा मुद्दा निराळा, पण मुळात ती तशी असण्याची आवश्यकता आहे का? आपली भाषा अभिजात म्हणजे क्लासिक किंवा अर्काईक असण्याच्या ऐवजी आधुनिक म्हणजे मॉडर्न आणि बहुमिश्र म्हणजे सिंक्रेटिक अशी असणं हे जास्त अभिमानास्पद नाही आहे का? मग अभिजात म्हणून तिच्या शवपेटीवर खिळा ठोकण्याच्या ऐवजी ती जिवंत आणि सळसळती कशी राहील यात आपण आपली शक्ती घालायला नको का? आणि ही मागणी तरी आपण कोणाकडे करतोय तर दिल्लीतल्या सरकारकडे, म्हणजे जे आपणच निवडून दिलेलं आहे त्या सरकारकडे आपण मागणी करतोय. आणि ते सरकार हे निर्णय करायला सक्षम आहे का? आपण कोणते नग निवडून दिले ते आपल्याला चांगली माहिती आहे. आता अशा परिस्थितीत जी भाषा जी जनता बोलते ती जनता मोठी आहे का हे प्रतिनिधी मोठे आहेत? आणि हे त्यांच्याकडे आपण ही याचना कशासाठी करतोय? 100-200 कोटी रुपयाच्या अनुदानासाठी? पण आपल्याकडची कुठलीही महानगरपालिका तेवढे पैसे देऊ शकते. त्यामुळे त्या अनुदानासाठी आपण करतोय ह्या मुद्द्याला काही महत्त्वाचंच नाही आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये भाषिक अस्मिता तरी कुठे आहे किंवा भाषिक स्वाभिमान तरी कुठे आहे? त्यामुळे आपण बिनमहत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली शक्ती कशी खर्च करतो आणि सर्वसामान्य जनतेला कसं खुळं बनवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये जर या घडीला कशाची गरज असेल तर ती आहे सूक्ष्मतेची. सध्या समाज माध्यमांच्या आणि डिजिटल मनोरंजनांच्या गदारोळात सूक्ष्मता, संदिग्धता आणि सायुज्यता हे जे साहित्याचे मूलभूत गुण आहेत ते हरवत चाललेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे आपली साहित्याची जाणीवच विकल होतीये आणि मातृभाषेतून शिक्षण न देण्याचे जे अनेक दुर्गामी परिणाम होणार आहेत त्याच्यामधलाच हा एक महत्त्वाचा परिणाम आहे.
ज्या साहित्यामध्ये सूक्ष्मता आहे त्या साहित्याची आपल्याला कदर आहे का? त्याचा आस्वाद आणि समीक्षा घेण्याच्या पद्धती आपण नित्यशः विकसित करतो आहोत का? मुळात ही सूक्ष्मताच आपल्याला समजतीये का? म्हणजे उदाहरणार्थ गौरी देशपांडे किंवा सानिया ह्या लेखिकांच्या साहित्यातील सूक्ष्मतेचं यथार्थ आकलन आपल्याला झालंय का? त्यांच्या साहित्याची पुरेशी समीक्षा आपण केली आहे का? आता गौरी देशपांडे गेल्यानंतर त्यांच्यावर पुस्तक निघालं, पण त्या हयात असताना आपण काय केलं? आपल्या बटबटीत पुरुषी आणि राजनीतिग्रस्त साहित्य व्यवहाराला ह्या लेखिकांची आणि इतर लेखिकांची योगदानाची जर बूस्ट ठेवता येत नसेल तर मग त्याच्याबद्दल आपल्याला गंभीर आणि परखड असा विचार करायला पाहिजे. तर हा जो साहित्य व्यवहार आहे त्या साहित्य व्यवहारात कशा रीतीने आपण सहभागी व्हायचं याचे काही कठोर निर्णय आपल्याला करायला लागतील. मग आपण या साहित्य संमेलनांच्या गलबल्यात कोऑप्ट होण्यात धन्यता मानायची की आपलं एक स्वतंत्र परिप्रेक्ष्य आणि स्वतंत्र साहित्यिक अवकाश निर्माण करायचा आहे? ज्या व्यक्तीला साहित्याच्या या मूलभूत स्वरूपाची आणि आपल्या लेखक म्हणून असणाऱ्या आत्मभानाची तेजस्वी जाणीव असते ती कधीही अशा व्यवहारात सामील होत नाही. यावर्षी सानिया यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली गेली होती, परंतु त्यांनी ती निस्पृहपणे नाकारली. आणि निस्पृहतेची किंमत उपेक्षा असते हे माहीत असूनही असं करणं ही लेखना इतकीच गंभीर सामाजिक आणि साहित्यिक कृती आहे. त्यामुळे जर आपण सारांशाने पाहिलं की 21व्या शतकाच्या या पहिल्या 25 वर्षाच्या उंबरठ्यावर आपण जर उभं असलो आणि आधी म्हणलं तसं विद्याताई आणि पुष्पाताई यांच्या नंतरच्या विचारविश्वाचा आणि कृती कार्यक्रमाचा जर आपण वेध घेत असलो तर मग आपल्या सामाजिक आकलनाची खोली वाढवणं, जे बहिष्कृत किंवा अलग पडलेले समूह आहेत त्यांना आपल्या कृती कक्षेमध्ये आणणं, खऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांना भिडणं आणि साहित्यादी कलांच्या उत्कर्षातून आपलं जीवन अधिकाधिक अर्थपूर्ण बनवणं हेच आपल्यासमोरचं ध्येय असू शकतं. आपलं सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्व हे संपन्न आणि सतेज कसं राहील, त्यातला अन्याय आणि विषमता दूर होऊन न्यायभावाची जपणूक कशी होईल, लिंगभावादी भेदांचा अंत होऊन जगणं अधिक सभ्य आणि सुसंस्कृत कसं होईल आणि स्त्रीवादी जाणीव जागृतीची प्रक्रिया गतिमान कशी राहील या दिशेनेच आपल्याला पावलं उचलायला लागतील. आणि तसं झालं तरच विद्याताई आणि पुष्पाताई या दोघींचं आणि त्यांच्यासोबतच्या इतर अनेकींचं जीवन सार्थकी लागलं असं होईल. धन्यवाद. थोडं याच्याविषयी आपण बोलून तुला ओके वाटतंय? बोलू शकू? मला असं वाटतं की आत्ता मिलिंद तू खूपच छान तुझ्या नेहमीच्या शांत संयत पद्धतीने पण सखोल सगळं विश्लेषण आणि पुढे जायचा मार्ग पण आम्हाला दाखवलायस. आणि एकूणच आत्ताच्या परिस्थितीत मला सतत असं वाटतं की सामूहिक नेतृत्वाची खूप गरज आहे. कारण पूर्वी जसं विद्याताई आणखीन पुष्पाताई आपलं सगळं आयुष्य झोकून देऊन काम करू शकल्या त्या पद्धतीनीचं आता सगळं समाज वास्तवच बदललं आहे. त्यामुळे ते एकूण अवघड आहे. त्यामुळे सामूहिक नेतृत्वात एकमेकांविषयीची समंजसपणा, शांतपणा याची खूप गरज असते. तर त्या पद्धतीने सामूहिक नेतृत्वाच्या संदर्भात तुला एकूण काय वाटतं? आणि दुसरं म्हणजे आत्ता जे तू म्हणालास की ग्रामपंचायत आणि या सगळ्या पातळीवर काय काय चालू आहे, तर मला सतत म्हणजे गेल्या वर्षीपासून मी हे म्हणायला लागले की आपण स्त्री चळवळीने 33% रिझर्वेशन विधानसभा आणि लोकसभा सोडूनच दिलाय मुद्दा. म्हणजे इतकं हताश आणि होणारच नाही असं वाटतंय. त्यामुळे कोणी याच्याविषयी बोलत सुद्धा नाही. तर गेल्या वर्षी आपण नारी समता मंचनी असा एक परिसंवाद आयोजित केला होता. तर याच्यासाठी सुद्धा काय होऊ शकतं असं तुला वाटतं की हे आरक्षण आलंच पाहिजे? म्हणजे कुठेतरी असं वाटतंय पुरुषी राजकारणाला शह देण्यासाठी पहिली पायरी म्हणजे निदान संख्येने स्त्रिया असणं.
आणि तू म्हणाल ते खरंच आहे की नुसत्या स्त्रिया असून चालणारच नाही, शेवटी त्या स्त्रीवादी असायला लागतील. पण या सगळ्याकडे तू कसं बघतोस आणि हे कसं होऊ शकेल, म्हणजे खरंच हे मुळात होऊ शकेल का 33% रिझर्वेशन, आणि त्यासाठी आम्ही काय करावं, म्हणजे आम्ही म्हणजे आपण खरं म्हणजे. यातला पहिला मुद्दा आहे तो बरोबर आहे की एकंदर समूहाचं नेतृत्व पुढे येणं. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्यापैकी प्रत्येक जण नेता असलं पाहिजे. म्हणजे जी पूर्वीची एक संकल्पना होती किंवा राजकीय प्रतिमान होतं की एक जण नेता असेल किंवा एक प्रतिनिधी असेल आणि त्यांनी सगळं बघून घ्यायचं आणि आपण काही करायचं नाही, तर ही तर 21व्या शतकात आणि त्याच्या पुढे येणाऱ्या युगात तर हळूहळू अतिशय संदर्भहीन संकल्पना होणार आहे. त्यामुळे यात काही वादच नाही की प्रत्येक जण हा खरोखर नेता असेल. किंवा विनोबा ज्याला म्हणायचे की प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटलं पाहिजे की मी बादशाह आहे, म्हणजे माझा खरोखर ताबा आहे, माझ्या भोवतालच्या जीवनावर ताबा आहे, माझ्या शेतीवर, माझ्या जमिनीवर ताबा आहे, असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं तर मग तो खऱ्या अर्थाने निर्णय स्वातंत्र्य आणि सगळं त्याला करता येईल. त्यामुळे ही गोष्ट अगदी खरी आहे की प्रत्येक व्यक्तीची क्षमता वाढणं, विशेषतः स्त्रियांची की ज्या पूर्वी दुर्लक्षित होत्या, यांची अशी क्षमता वाढणं ही अगदी वादातीत गोष्ट आहे. म्हणून मग याला धरून ज्या गोष्टी घडायच्या त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की राजकारणामध्ये एक निश्चित तऱ्हेने बरोबरीचा हिस्सा, बरोबरीचा सहभाग हा मिळाला पाहिजे. त्यामुळे या मागणीला तर काही दुमत असायचं कारणच नाही आहे की सरळ सरळ 50% आरक्षण हे असलं पाहिजे. कारण आपल्याकडची ही जी पद्धती आहे ती सरंजामशाही पारंपरिक अशा प्रकारची आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना तो हक्क मिळालेला नाही, त्यामुळे ती केली पाहिजे. पण सगळ्या जगभराचा लोकशाहीचा आपला अनुभव असा आहे की केवळ प्रतिनिधींच्या हातून राज्यकारभार ही कल्पनाच मुळी विसंगत होत चाललेली. मी आता तुम्ही पाहिलं की अमेरिकेसारख्या देशात जो इतके दिवस 5 वर्षापूर्वीपर्यंत एक लोकशाहीचा आदर्श नमुना आणि ज्याच्यामध्ये लोकशाही ही अतिशय चांगल्या रीतीने तयार झालेली आहे अशा तऱ्हेने करत होतो, तिथे काय एकदम परिस्थिती झाली, तिथे तर उलटी विपरीत परिस्थिती अशी की अध्यक्षही लोकशाही आहे. म्हणजे एखादा अध्यक्ष जर असा निपजला तर तो संबंध देशाला कसा वेठीला धरतो हे दिसतं. मग ह्या पार्श्वभूमीवर आपण असाच विचार केला पाहिजे की ह्या प्रतिनिधींवर आपला अंकुश कसा राहील आणि ह्या प्रतिनिधींशिवायही जे निर्णयाचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रामध्ये आपण सगळेजण सहभागी कसे होऊ आणि खरोखर आपल्या जीवनावर आपण ताबा कसा मिळवू. विशेषतः शहरी भागामध्ये आपल्याला ही अडचण कायम जाणवते की आपल्या भोवतालचे सगळे जे प्रश्न आहेत त्यातल्या कुठल्याच गोष्टीवर आपला ताबा नाही. आपल्या इथे रस्त्यातनं गटार वाहतात त्याच्यावर ताबा नाही, कोणीतरी कर्कश आवाजात लाऊडस्पीकर लावतो त्याच्यावर आपला ताबा नाही, आपल्या भागात रस्त्याचं काम केलं जातं ते फुटपाथ 2 वर्षात मोडकळीस येतात त्याच्यावर आपला ताबा नाही. अशामुळे हे जे सगळं ताबा आणण्याची गोष्ट आहे ती सुद्धा प्रातिनिधिक लोकशाहीच्या बरोबरीने करण्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल त्या पुस्तकात की त्या मेंढा गावांनी ही घोषणा दिलेली आहे की दिल्ली मुंबईत आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार. तर ही गोष्ट बरोबर आहे की आजच्या भारतीय व्यवस्थेला ही म्हणजे अगदी चपखल लागू होणारी आहे की आम्ही सरकार निवडणार, प्रतिनिधी निवडणार, त्याचबरोबर आमच्या गावचा कारभार आपण करणार. तर आम्ही आत्ता मेळघाटचा एक मोठा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की ह्या घोषणेला अजून 2 गोष्टींची जोड द्यायला पाहिजे. ती अशी द्यायला पाहिजे की दिल्ली मुंबईत आमचं सरकार हे बरोबर आहे, त्याचबरोबर आमच्या सरकारवर आमचा अधिकार ही गोष्ट पण त्याला लावली पाहिजे. म्हणजे पहिलं वाक्य असं होईल की दिल्ली मुंबईत आमचं सरकार, दुसरं वाक्य आमच्या सरकारवर आमचा अधिकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, हे बरोबर आहे. आणि हे सगळं आपण का करतोय तर ह्याला आपण स्वराज्य म्हणू. तर असं जर स्वराज्य आलं तर त्या स्वराज्यातून आम्हाला काय साकार करायचंय तर एक विश्वराज्य साकार करायचंय. कारण आम्ही विश्वाचे पण नागरिक आहोत ना, आम्ही फक्त आमच्या गावाचे नागरिक नाही आहोत, आम्हाला सगळ्या विश्वाची कदर आहे, सगळ्या विश्वाची काळजी आहे. म्हणून मग ती घोषणा अशी होईल की दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या सरकारवर आमचा अधिकार, आमच्या गावात आम्हीच सरकार आणि स्वराज्यातून करू विश्वराज्य साकार. म्हणजे आम्हाला सबंध वसुंधरेचं विश्वाची काळजी करण्यात सुद्धा आमचे स्टेक्स गुंतलेले आहेत आणि ते सुद्धा आम्ही करू अशा तऱ्हेची चळवळ किंवा अशा तऱ्हेची व्हिजन आपल्याला पुढच्या काळात घ्यायला लागेल. एक मुद्दा मांडायचा आहे मला आणि तो म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आकडेवारी जी आहे ती अशी दाखवते की स्त्रियांचं रोजगारातलं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चाललं आहे.
ग्रामीण भागात ते जास्त कमी झालं आहे, शहरी भागामध्ये पण ते कमी झालेलं आहे. आणि शहरी भागामध्ये विशेषतः मुलं झाली की नोकऱ्या सोडतात. आणि 10वीत मुलगा असला तर ती आई हमखास नोकरी सोडते. आणि गंमत म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये पाळणाघरांची संख्या 65% कमी झाली. म्हणजे पाळणाघरं इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाली, कारण एक तर बायका घरीच बसायला लागल्या आपल्या मुलांचं संगोपन करायचं म्हणून, आणि पाळणाघराला जे काही काम होतं ते कमी झालं. त्यामुळे आपलं मूल आपण सांभाळायचं आणि मग त्याच्यासाठी सर्वस्व व्हायचं, अशी एक नवीनच पालकनीती आपल्याकडे आलेली दिसते. आणि त्याचा परिणाम काय, तर 10वीमध्ये 4% जास्त मिळतात मुलांना. पण आम्ही एक सर्व्हे आता घेऊन बघितला की खरोखर नोकरी सोडणाऱ्या बायका आणि न सोडणाऱ्या बायका यांच्या मुलांच्या शैक्षणिक परफॉर्मन्समध्ये काही फरक आहे का, तर असं लक्षात आलं की 10वीपर्यंत फरक आहे. 10वीमध्ये मुलांना जास्त मार्क मिळतात ज्यांनी नोकरी सोडली आहे, परंतु ग्रॅज्युएशनच्या पातळीवर तो फरक पडत नाही. उलट एक नोकरी सोडणारी बाई असं म्हणाली की सोडलेली की माझा मुलगा माझ्यावर जास्त अवलंबून झाला आणि त्यामुळे त्याचं ग्रॅज्युएशनमुळे त्याला तितकं चांगलं परफॉर्म करता आलं नाही. आणि दुसरं म्हणजे मी मिळवती नसल्यामुळे माझं आर्थिक बळही कमी पडलं. ते जर असतं तर मला त्याला आणखीन मदत करता आली असती. तर मला वाटतं स्त्रियांचं आर्थिक सक्षम असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्या एकंदर भवितव्यासाठी. कारण सर्वार्थाने महिलांनी सक्षम असणं हे खूप आवश्यक आहे. त्यांचं निर्णयक्षम असणं आवश्यक आहे. कारण अवलंबित्व आलं की त्या नात्याला कॅन्सरच लागतो. आणि अवलंबित्वाचा कॅन्सर हा जर लागू द्यायचा नसेल तर स्त्रियांनी सर्वार्थाने सक्षम व्हायला हवं. आणि त्या दृष्टीने म्हणजे स्त्रियांचा रोजगार हा स्त्रियांचा अधिकार आहे. त्यांचं जे घरकाम वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण घरकाम प्रत्येकाचंच काम आहे असं आपण पुढे आणूया. ते फक्त स्त्रियांचं काम नाही. घरात जितकी माणसं राहतात प्रत्येकाचं ते काम आहे. असं जर झालं तर स्त्रियांना जास्त अवकाश मिळेल आणि एकूणच वर्कफोर्समधलं त्यांचं जे पर्सेंटेज कमी होते ते तो जो ट्रेंड आहे तो अतिशय घातक आहे. स्त्रियांच्या चळवळींनी ह्याची अवश्य नोंद घ्यावी आणि ती सक्षमता, आर्थिक सक्षमता कशी वाढेल याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. या संदर्भात तुला जो आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला बघ, मला वाटतं 5 जानेवारी 2021ला चाललेला आहे, की ज्याच्यामध्ये अपघातामध्ये एक जोडपं वारलं आणि त्याच्यामुळे बाईच्या मृत्यूची नुकसान भरपाई किती द्यावी असं असताना आधीच्या केसमध्ये असं केलं होतं की घरकामगाराचा जो पगार असतो 4-5 हजार असं काहीतरी धरलं होतं. पण तिथे आता सरन्यायाधीश असं म्हणाले की हे जे नवरा ऑफिसमध्ये जाऊन काम करतो तितकंच बाई घरात काम करते ते महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तिच्या घरकामाचं मूल्यांकन नीट व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी काही लाख रुपयामध्ये भरपाई वाढवून दिली. तर तशा अर्थाने तुला घरकाम आणि त्याला वेतन म्हणजे गृहिणींच्या घरकामाला वेतन याविषयी काही म्हणायचं आहे? याच्यात हा प्रश्न अर्थशास्त्रामध्येही कायम आलेला आहे की स्त्रिया उत्पादक आणि पुनरुत्पादक अशी दोन्ही कामं करत असतात. पुरुष फक्त उत्पादक करतात. त्यामुळे पुनरुत्पादक कामांचं योग्य मेहनताना योग्य दाम हे त्यांना मिळालंच पाहिजे. मग त्याचे विविध प्रकार आहेत की त्यांना वडिलोपार्जित संपत्तीतला हिस्सा, त्या घर जर असेल तर त्या घराची मालकी, नाव असणं, किंवा जे साधनं आपण घेतो उत्पादक साधनं त्या साधनांवरचा अधिकार. तर हे सगळे टप्पे त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे टप्पे नुसते थेअरी म्हणून मांडून चालत नाही, तर त्यांचं उपयोजन, त्यांचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन म्हणजे मग त्यासाठी केसेस करणं, त्या केसेसमधून आपल्याला हवे तसे निर्णय घेणं, अशी ती चळवळ सतत पुढे राहते. किंवा सरिता ते म्हणल्या ते पण बरोबर आहे की एका बाजूने असं दिसतं की जी संघटित उद्योग आहेत त्याच्यामधला स्त्रियांचा हिस्सा खालावतोय, पण जे असंघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तर आपण बघतोच आहोत की स्त्रिया मोठ्या प्रमाणावर येतात पण त्याची नोंद नाही केली जाते. असंघटित क्षेत्राचं मुख्य दुःख हेच आहे की आम्हाला कोणी आमची नोंदच नाही. आणि कोरोना काळात तीच गोष्ट झाली. आपण ज्याला स्थलांतरित कामगार म्हणतोय त्यांचं स्थलांतर ते घराकडे नाईलाजानी असे परत गेल्यामुळे आपल्याला कळलं, पण ते कामगार तर कायमच होते. मुळात ते श्रमिक होते. तर त्यांनी श्रमिक असणं आणि त्यांची काळजी आपण करणं ही न केल्यामुळे ही अशी परिस्थिती ओढवते. त्याच्यामुळे ज्या बुनियादी संकल्पना आपल्या होत्या, श्रमिक आणि त्यांना मिळणारा
योग्य तो मेहनताना, ह्याच्याबद्दल सतत विचार करून ह्या तऱ्हेची वैचारिक उत्क्रांती आपल्याला सतत करायला पाहिजे. आणि अधिकाधिक पुरावे, अधिकाधिक एव्हिडन्स हा अभ्यासामधून पुढे आणायला पाहिजे. म्हणजे मग निव्वळ आपल्या समजुतींवर आधारित विचार होणार नाही, तर त्याला ज्याला आपण सॉलिड सोशल नॉलेज म्हणू किंवा सॉलिड एव्हिडन्स म्हणू, अशा तऱ्हेचा पुरावा आपल्याजवळ कायम जमत राहील. तर हे एक काम आपल्याला सगळ्यांना कायम करण्यासारखं आहे. इथे एक प्रश्न आलाय की नगरराज बिलाबद्दल आपण काय हो नगरराज हो बिलाबद्दल आपण काय सांगू? हो, तर हा अगदी योग्य प्रश्न विचारला आहे की नगरराज बिल म्हणजे मॉडेल ते बिल म्हणून आहे. तर त्यात झालं असं आहे की मी म्हटलं तसं की 74वी घटना दुरुस्ती ही अतिशय संदिग्ध आहे आणि गावातल्या लोकांना जे अधिकार दिलेले आहेत ते 74व्या घटना दुरुस्तीनी शहरी लोकांना दिलेलेच नाही आहेत. आता त्या गावातल्या ग्रामस्वराज्याच्या मागे महात्मा गांधी उभे होते म्हणून ती ग्रामस्वराज्याची कल्पना तरी आली, पण शहरातल्या नागरिकांच्या मागे कोण उभं आहे? म्हणून शहरातल्या नागरिकांना घटना दुरुस्तीनी मुळातच दिलेलं नाही आहे. त्यामुळे एक मोठा अजेंडा आपल्यासमोरचा असा आहे की जसं 73व्या घटना दुरुस्तीत मान्य केलेलं आहे तसंच नागरिकांच्या सभा, मग त्या मोहल्ला पातळीवर असतील, गाव पातळीवर असतील, गल्ली पातळीवर असतील, ह्या तयार कराव्यात. आणि ग्रामसभांना जशी वैधता आहे तशीच वैधता त्या सभांना पण असायला पाहिजे. म्हणजे मग त्या सभा, ती जी लोकांची संघटना आहे ती आपल्या प्रतिनिधींवर अंकुश ठेवू शकतील. आणि तसा अंकुश ठेवण्याची सध्या प्रक्रिया नाही आहे. म्हणून आपण पाहतो की आपले नगरसेवक अक्षरशः उन्मत्त झालेले असतात, कारण त्यांच्यावर लोकांचा दबावच नाही आहे. तर मॉडेल नगरराज बिलमध्ये ते खरं म्हणजे आलंय वर्ल्ड बँकेच्या प्रयत्नांनी. वर्ल्ड बँकेने जेव्हा आपल्याला शहर सुधारण्यासाठी मोठी कर्ज दिली त्यावेळी एक असं त्याच्यात कंडिशन घातली होती की तुमचा अर्बन गव्हर्नन्स हे तुम्ही सुधारायला पाहिजे. आणि अर्बन गव्हर्नन्स सुधारावा म्हणून त्या वर्ल्ड बँकेच्या अटींपोटी हे मॉडेल नगरराज बिल प्रस्तावित केलं गेलं आणि ते नुसतं पेंडिंग आहे. त्याच्यावर कुठल्याही सरकारने आत्तापर्यंत काहीही हालचाल केलेली नाही. त्याच्यामध्ये एकच स्वागतार्ह गोष्ट अशी आहे की असा प्रश्न शहरात विचारतात की 74व्या घटना दुरुस्तीमध्ये वॉर्ड समित्यांची तरतूद आहे. आता शहरामध्ये वॉर्ड हा प्रचंड मोठा असतो, तर त्या एवढ्या मोठ्या वॉर्ड, तर कोथरूड वॉर्ड आहे, तर कोथरूड वॉर्डाच्या लोकांची सभा कशी घेणार? तर 3-4 लाख लोक असतील. तर त्यामुळे वॉर्ड समिती हा त्याच्यावरचा उपयोग नाही आहे. तर मॉडेल नगरराज बिलमध्ये असं मान्य केलं आहे की पोलिंग बूथ लेवल, म्हणजे तुम्ही बघा की आपण जेव्हा मतदानाला जातो त्यावेळी आपलं मतदान ज्या खोलीत असतं त्याच्यात साधारण 1000 लोकांचं मतदान असतं. म्हणजे साधारणपणे 1000 लोक जिथे राहतात अशा समूहांवर त्यांना हे अधिकार द्यायला पाहिजे. म्हणजे एक कल्पना करा की एक 7-8 बिल्डिंगचं सोसायटी असेल किंवा एक गल्ली असेल, तर त्या गल्लीतल्या लोकांना त्या गल्लीचा कारभार चालवण्यासाठी वैधता मिळाली पाहिजे आणि ती घटनात्मक असली पाहिजे. म्हणजे मग शहरातले नागरिक सुद्धा जसं ते मेंढालेखा किंवा इतर गावातले लोक आमच्या गावात आम्हीच सरकार म्हणतात, तसं आमच्या मोहल्ल्यात, आमच्या गल्लीत आम्ही सरकार हा आपला सुद्धा हक्क आहे. आणि तोच अजेंडा खरं तर इथून पुढच्या काळात आपल्याला हिरिहिरीने करायला पाहिजे. कारण जर 50-60% शहरीकरण झालेलं असेल आणि आपण सगळेजण शहरात राहायला येणार असू, तर मग शहरातल्या लोकशाहीवर सुद्धा आपला अधिकार हा आपल्याला करावाच लागेल. पण मेंढालेखासारखं रिप्लिकेशन किती ठिकाणी झालंय? म्हणजे तसं ते होऊ शकेल का? आदर्शासारखं राहतंय? नाही, आता उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की मेंढालेखासारखं जे गाव आहे त्यांनी हे सगळं केलं ते वनहक्कांच्यामुळे केलं. तर आता खुद्द गडचिरोलीतच जवळजवळ 1200हून जास्त गावांना असे वनहक्क मिळालेत आणि तिथल्या ग्रामसभा सक्षम करून ते काम करतात. एवढंच नाही तर त्या ग्रामसभांचा महासंघ असं करण्याची प्रक्रिया पण त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे मग इतर लोकांची त्यांना भांडताना बळ पाहिजे त्यासाठी त्या ग्रामसभांचा महासंघ ते करतायत. तर आता महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचे वनहक्क काही हजार आदिवासी गावांना मिळालेले आहेत. म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी अशा तऱ्हेचं काम होऊ शकतं. हा एक भाग. आता मी नुकताच मेळघाटचा अभ्यास केला आहे आणि त्याचं पुस्तक आता तयार होतं आहे. तर त्याचंही नाव हेच आहे, मेळघाट शोध स्वराज्याचा. म्हणजे खरोखर या वनहक्कांच्या आणि पेसा कायद्याच्या आधाराने आपण स्वराज्य आपलं कसं मिळवू ह्याचा शोध आता ती आदिवासी गावं घेतात आणि आपल्याला सगळ्यांना त्यांच्यापासून आता शिकायचं आहे की कसं त्यांनी केलेलं आहे. तर ही चळवळ आता मोठ्या प्रमाणावर होतीये आणि ती जर सगळ्या महाराष्ट्राला करायची असेल तर मी आधी म्हटलं तसं
ग्रामपंचायत अधिनियमांमध्ये बदल व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ग्रामसभा या गोष्टीला एक स्वायत्तता आणि एक बॉडी कॉर्पोरेट म्हणून महत्त्व मिळायला पाहिजे. तर त्याच्यावर आपण लेखन करतोय आणि ती सारखं मत मांडतोय. तर ते जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ती गोष्ट सगळीकडे पसरेल. कारण जसं राजसत्ता आंदोलन आहे तसंच हे एक प्रकारचं लोकसत्ता आंदोलन आहे की आमचा अधिकार आमच्या गावावर असला पाहिजे. आता मला वाटतं आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊया. मगाशी मी म्हटलं तसं विद्यार्थ्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण विद्याबाळ पैस शांती संवादाचा असा उपक्रम सुरू करतोय. हा उपक्रम आत्ता करत असताना म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं आम्ही काही संस्था संघटना तर एकत्र आहोतच, पण उपक्रमाची जबाबदारी म्हणून मिळून साऱ्या जणी आणि पुरुषवाच या 2 संस्था आत्ता घेत आहेत. आणि याच्यामध्ये काय असणार आहे तर पैस हा विद्यार्थ्यांची एक अतिशय आवडती संकल्पना होती. म्हणजे निरोगी आणि निकोप जीवनासाठी म्हणून एक पैस असावा, एक जागा असावी, एक अवकाश असावा. आणि मग हा अवकाश इथे आपलं व्यक्तिगत आणि सामाजिक मन जे आहे त्याचा विस्तार करेल, त्याचा पैस वाढवेल अशी त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळे आत्ता आपण पैस असं त्याला म्हणून नाव दिलंय की विद्यार्थ्यांना आवडणारा हा शब्द आणि हा आपल्याला सुद्धा खूप गरजेचा वाटतो, आपला पैस वाढणं. आणि अवकाश स्पेस हा तर आता तरुणांचा सुद्धा एक नेहमीचा शब्द झालेला आहे. याची संकल्पना करत असताना मी बऱ्याच जणांशी बोलले. म्हणजे अगदी आमच्या श्यामलाताई, छायाताई, विजया चव्हाण वगैरे यांच्याबरोबर साधना असं पहिल्यांदा एक प्राथमिक चर्चा केली. मग आपल्या मिळून साऱ्या जणी मासिकातून दिलं होतं की तुम्हाला काही वाटतंय का की एक तर नाव काय असावं आणि काय प्रकार असावं उपक्रमाचा. तर एक जागा अशी असावी म्हणजे ओपन स्पेस ज्या अर्थाने आपण म्हणतो की तिथे येऊन कोणीही काही विषयावरती संवाद करू शकेल, बोलू शकेल, ज्याला एका अर्थाने आपण कट्टा असं सुद्धा म्हणतो. तर इथे कोण असेल, काय पद्धतीने हा उपक्रम करूया असं वाटत असताना एक तर आमच्या लक्षात आलं की इथे जागा पाहिजे. मग इथे कोणीतरी एखादा तरी कार्यकर्ता पाहिजे की जो याची जबाबदारी घेईल. आणि मग ते आर्थिक बळ आपल्याकडे आहे का. तर आत्ता करोनाच्या एकूण याच्यात ती आर्थिक क्षमता मिळून साऱ्या जणीची पण नाही, पुरुषवाची तर नाहीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की जे आहे त्याच्यामध्ये पण आपण उपक्रम सुरू करूया. आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, आपल्याला काही फंडिंग मिळतंय का किंवा लोकांकडनं काही देणग्या मिळत आहेत का. म्हणजे आपण अनुबंध निधीविषयी नेहमी आवाहन करत असतो. तर तसं काही आर्थिक पाठबळ चांगलं मिळालं तर ते वाढत जाईल. आत्ता अशी म्हणजे मी जेव्हा तरुणांशी बोलले म्हणजे मला सांगायला आवडेल की शांती संवाद हे जे नाव आहे हे मी बऱ्याच जणांशी बोलले तर त्याच्यातल्या तरुणांना हे नाव फार अपील झालं. म्हणजे जे आपल्याला अदरवाईज वाटतं की एखाद वेळेला ज्येष्ठ लोकांना जास्ती वाटू शकतं, पण काही ज्येष्ठ लोकांना वाटलं की अगं तू शांती म्हटलं की एकदम आध्यात्मिकतेकडे जातं. तर म्हटलं एक तर मला आध्यात्मिकता आणि पुरोगामित्व याच्यात काही खूप फरक आहे असं वाटत नाही, त्याचा जरूर अंतर्संबंध आहे. पण समजा अगदी तसं जरी आपण धरलं तरी आपण म्हणतो की शांती म्हणजे काय गप्प बसणं नाहीच आहे ना. शांती शेवटी कशी येणार आहे तर स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आपण मानवता जपत जपत जेव्हा निर्माण करू तेव्हा तिथे शांती संवादाची खूप गरज आहे. त्याच्यामुळे हा शांती संवाद असावा असं तरुणांना पण खूप वाटलं. दुसरं आपल्याला असं वाटतं की आत्ताचा जो राष्ट्रवाद आहे, जो सगळा एकूण मर्दानगी आणि शौर्य आणि या सगळ्या कल्पना हिंसकतेकडे जात आहेत. त्याच्यामुळे 2 वर्षापासून मिळून साऱ्या जणीमध्ये आपण युथ कनेक्ट सुरू केलाय. तर आपल्याला वाटलं की तरुणांकडे जास्ती लक्ष देऊया, तरुणांच्या बरोबर हा शांती संवाद करूया. आणि मला सांगायला आनंद होतोय की तरुण असे खूप पुढे पण आले की हो ताई आम्हाला या संवादाची खूप गरज आहे आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. हा अर्थातच फक्त तरुण याच्यात असतील असं नाही. ज्या कोणाला वाटतंय की शांती संवादाची गरज आहे, मला कुठल्या तरी विषयावर बोलायचं आहे, तर तिथे आपण मिळून साऱ्या जणीचं ऑफिस जे आता आपण त्याला विद्यानिवासिनी म्हणतोय, विद्यार्थ्यांच्या घरात आपण ऑफिस आहे आता आपलं, तिथे अथवा पुरुषवाचं ऑफिस म्हणजे आमचं हे घर, इथे जर जास्ती संख्येने लोक असली तर इथे आणि कमी असली तर आपल्या मिळून साऱ्या जणीच्या ऑफिसमध्ये मावू शकतील अशी. आणि आत्ता करोना काळात आपण म्हणतोय की आपण हायब्रिड करूया दोन्ही माध्यमांचं, की काही 5-10 जण प्रत्यक्ष असतील आणि आत्ता जसं आपलं ऑडिओ व्हिडिओ शूटिंग चाललंय तसं ते फेसबुक लाईव्ह करू. किंवा मग जास्ती लोक पुढे काही महिन्यांनी येऊ शकली तर आमचे जसे पुरुषवादचा पूर्वी मासिक अभ्यास वर्ग असायचा, 15 वर्ष जवळजवळ तो चालू होता आणि करोना काळामुळे तो आता मध्ये ठप्प पडला. तर मग तो मासिक वर्ग या पद्धतीने पुन्हा सुरू करणं
की मग तिथे काहीतरी एक विषय देणं, त्याच्यासाठी मुलं मुली सगळ्या वयोगटातली लोक त्याला येतात, त्यांनी येणं, त्यांनी तिथे बोलणं आणि मग एकूण शोषण आणि या सगळ्या विरोधात बोलणं. पण बोलत असताना तुम्ही काय पद्धतीने बोलताय आणि अहिंसा हे तुम्ही मानताय का नाही, अहिंसा असलीच पाहिजे आणि शांती आपल्याला लाभली पाहिजे. तर या सगळ्यातून समाज जास्ती स्वास्थ्यपूर्ण होईल म्हणून हा एक प्रयत्न आहे. अर्थात हे आपल्याला कळतंय की हा केवढा आमचा जीव आहे, त्याच्यामुळे हा छोटा असणार आहे, पण तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं कुणीतरी हे सुरू करायला पाहिजे. आणि म्हणून सुद्धा मी आता मिळून साऱ्या जणी जो संवाद, आपलं जे संपादकीय अगदी गेले 31-32 वर्ष संवाद या नावाने आहे, पण आता फेब्रुवारीपासून मी त्याला शांती संवाद असं नाव दिलं. आणि मला असं वाटतं की त्या शांतीसाठीचा संवाद आपण सतत चालू ठेवायला पाहिजे. आणि हा संवाद चालू ठेवत असताना वेगवेगळ्या वयोगटातले स्त्री पुरुष आणि आता मिळून साऱ्या जणी जसं म्हणतो तो ती याच्या पलीकडचे सर्व ते, या सगळ्या जणांचा संवाद असणार आहे. आणि मग हा संवाद करत असताना हा 1 वर्ष तरी उपक्रम करून बघूया पुढच्या स्मृती दिनापर्यंत असं आम्ही म्हणतोय. आणि 1 वर्षासाठी पुरुषवाच आणि मिळून साऱ्या जणी नक्की जबाबदारी घेणार. त्याच्यामध्ये पैसचे म्हणजे आम्ही एकत्र आम्ही एकजूटचे सगळेजण असतील आणि ते सुद्धा इनपुट्स देतील आणि बाकी सगळेजण सुद्धा असतील. म्हणजे हा आपला सगळ्यांचा उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि या उपक्रमासाठी आपल्या आज उद्घाटन करायला म्हणजे आपण नुसतं म्हणणार की उद्घाटन झालंय असं, याच्यासाठी आपला मित्र म्हणजे मिळून साऱ्या जणीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तू लिहित होतास नाही, स्त्रीवादी चित्रपटांचं स्त्रीवादी दृष्टीतून परीक्षण करत होता किंवा कव्हरवरती काही फोटो देत होता. म्हणजे पहिल्यापासूनच सुनील मिळून साऱ्या जणी बरोबर आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं सुनील आणि सुमित्रा या दोघांनी मिळून असंख्य सिनेमे लघु चित्रपट वगैरे केलेले आहेत. ते संख्या सांगत बसण्यामध्ये काही हशील नाही, पण आपल्याला माहिती आहे की या दोघा जणांनी सामाजिक प्रश्न याचा या माध्यमाशी जो काही युती केलेली आहे ना ती फार सुंदर आहे. म्हणजे आज मी सुमित्राला फोन केला होता की आपण विद्याबाळ एक संवाद ह्या जो 30 मिनिटाची फिल्म आहे त्याचं लोकार्पण करणार असं म्हणतोय. तर सुमित्राला मी म्हटलं की येतेस का, पण सुमित्राचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यामुळे शक्य नाही आहे. आणि तिला शांती संवाद हे नाव इतकं आवडलेलं आहे. ती म्हणली की मला असं वाटतं की खरोखर गीताली या शांती संवादाची खूप गरज आहे आणि त्या पद्धतीनेचा तुझा हा उपक्रम चालू दे, त्याला खूप शुभेच्छा आहेत. आणि तिच्याकडे एकदा जाऊन मला एकूण शांती म्हणजे नक्की काय आणि कशा पद्धतीने ती येऊ शकते याविषयी नाना पद्धतीने आपण संवाद करू शकतो. तर हे संवाद करत असताना आपली म्हणजे आता सुनील आपला निरामयचा विश्वस्त पण झालाय, तशीच दुसरी विश्वस्त आहे सुषमा देशपांडे. तर ती म्हणाली आहे की तरुणांना काही नाटकाच्या माध्यमातून शांतीकडे कसं जाऊ शकतो याविषयीचं ट्रेनिंग म्हण प्रशिक्षण म्हण द्यायला ती तयार आहे. तू तर आहेच सिनेमा आणि या सगळ्या माध्यमामध्ये, तुझं संशोधन आहे. सरिता तर काय सगळ्या बाबतीतच सरिताचं चालू असतं काय काय त्या पद्धतीने पथनाट्य आणि असं सगळं. तर या पद्धतीने आपण सगळे मिळून हा शांती संवाद पुढे नेऊया असं मला वाटतं. आणि मिळून साऱ्या जणीचं एक जे सावित्री ज्योतिबा समता युथ फेस्टिवल गेल्या वर्षी झालं, तर त्याच्यामध्ये तरुण होते, खूप तरुण होते. तरुणांनीच ते सगळं मॅनेज केलं आणि तरुणांसाठी केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी पथनाट्य असेल, शॉर्ट फिल्म असेल किंवा चित्र काढणं असेल, नंतर वक्तृत्व स्पर्धा असेल, खूप वेगवेगळ्या पद्धतीने तरुण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन गोष्टी करत होते. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तरुण खरंच खूप चांगला विचार करतात. अरे म्हणजे आपल्याला काही काही वेळेला नैराश्य येतं की काय हे तरुण करतायत, पण असे पण तरुण खूप आहेत. तर अशी तरुण असणं आणि त्यांची समाजाला आपण चांगल्या अर्थाने लागण म्हणतो तशी लागण होणं ही या आपल्या उपक्रमातून व्हावी असं मला वाटतंय. आणि त्यासाठी आता मी तुला विनंती करते की या संदर्भात तू उद्घाटन पण करावं आणि तुझं मनोगत पण व्यक्त करावं. धन्यवाद गीताली. तर मी एक औपचारिक घोषणा करतो की पैस शांती संवादाचा या उपक्रमाचा आज उद्घाटन करूया आपण सगळेजण. आणि त्यामध्ये आपापल्या पद्धतीने, आपापल्या माध्यमातून, आपापल्या विचारातून, आपापल्या व्यक्त होण्याच्या पद्धतीतून सामील होत राहूया. या निमित्ताने मला बरं वाटतंय की
तू आता त्याचा उल्लेख केलास फिल्म म्हणून, तर खरं म्हणजे ती फिल्म नाही आहे, तो एक संवादच आहे, ज्याची लिंक आता या कार्यक्रमानंतर फेसबुक पेजवरतीच येईल. तो जरूर पहा. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून पहा, जो आता इथून आम्ही प्रक्षेपित करत नाही आहोत, पण केवळ ती लिंक आहे म्हणून पुन्हा कधीतरी पाहूया असं म्हणून ती बाजूला कुठेतरी कचऱ्यात न टाकता ती ताबडतोब पहा जरूर असं मी म्हणेन. कारण मला ती आज खूप महत्त्वाची वाटली इतक्या वर्षानंतर बघताना. कारण तो जो संवाद आम्ही केला त्यामध्ये आत्ता ज्यांच्याविषयी मिलिंद बोकील बोलले त्या विद्याताई आणि पुष्पाताई यांच्यामधलाच तो संवाद होता. आणि तो म्हणजे तो पाहणं ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. कारण मी स्वतःच तो कॅमेऱ्यातून बघत बघत शूट केला. ती संकल्पना सुमित्राचीच होती. आणि तिने असं म्हटलं की या ज्या काही स्त्रिया आहेत, आत्ता जसं मिलिंद बोकील म्हणाले तसं, की यांचं योगदान काय आहे आणि यांचे विचार काय आहेत. योगदानाविषयी कदाचित लेख लिहिले जातात, पण यांचे विचार काय आहेत त्यांच्याच शब्दात व्यक्त होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हणून आम्ही एक छोटासा 5D कॅमेरा घेतला. ट्रायपॉडही माझ्याकडे नव्हता. मी खांद्यावरती घेऊन तो बसलो आणि पुष्पाताई विद्यार्थ्यांशी त्यांच्या घरी गप्पा मारत बसल्या. मग थोड्या वेळामध्ये गीताली डोकावली, तिथे सुमित्राई शेजारी बसलेली होती आणि मी सतत ते शूट करत होतो. असं करत करत जवळजवळ एक 3-1 तासाचा तो ऐवज तयार झाला. तर आज त्या दोघी जरी नाही आहेत, तर मला असं वाटतं की तो इतका मोठा म्हणजे मी तो एडिटिंग टेबलवरती समोर बघताना मला असं भरून यायला झालं की या दोघीजणी किती छान बोलतायत. आणि या म्हणजे आपण गमावलं या 2 व्यक्तींना असं आज आत्ता बघताना वाटतंय. आणि ते शूटिंग झाल्याच खरं पुढची संकल्पना अशी होती सुमित्राची की पुष्पाताईंचंही असंच करूया आणि तोही कुठेतरी मुलाखत त्यांची घेऊया, पण ती राहून गेली. याची एक खूप रुखरुख आज मला वाटते असं. तर त्यामुळे या संवादाच्या म्हणजे 3-1 तासाच्या संवादामधला काही छोटासा अंश इथे घेतलेला आहे. आणि जो आम्ही पूर्वीच संकलित केला होता, म्हणजे मला वाटतं 13-14 साली असेल, पण आज तो पुन्हा एकदा काढला. तो एक 25 मिनिटाचा एक छोटा तुकडा आहे संवादाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा हलताना दिसेल, काही ठिकाणी त्याचा फोकसही गेलेला असेल, पण मुख्य मुद्दा आहे तो त्या दोघींमधल्या संवादाचा आहे. आणि त्यातले काही निवडक तुकडे मिळून ही एक 25 तासाची क्लिप म्हणता येईल जी बनलेली आहे, जी आज आपण लोकार्पण करतो आहोत त्याचं. तर ती जरूर पहा. आणि त्यातून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं या शांती संवादाच्या ची सुरुवात होऊ शकेल. या निमित्ताने थोडंसं मला गीताली असं म्हणाले की शांती संवाद या संकल्पनेविषयी तुला काय वाटतंय, हे थोडंसं तू बोल म्हणून. तर मी अगदी थोडक्यात माझं मनोगत याविषयी व्यक्त करतो आणि मग आपण त्या संवाद पुष्पाताई आणि विद्यार्थ्यांच्या संवादाकडेच हा कार्यक्रम संपल्यानंतर वळू शकू. मुळात मिळून साऱ्याजणी हे मासिक जेव्हा अगदी त्याचा पहिला प्रकाशन समारंभ होता तेव्हापासून मला आठवत आहे की त्यानंतर विद्यार्थ्यांचं संवाद हे सदर सुरू झालं आणि तेव्हापासून तो संवाद हा शब्द वापरला गेला आहे. सुमित्रा भावे आणि आम्ही एक गांधी विचाराच्या दोघी स्त्रियांचा अभ्यास करून म्हणजे सुमित्रांनी जो तो अभ्यास केला होता त्याचं एक व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून आम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवली होती. आणि खूप आम्ही त्या फिल्मचा विचार करत होतो की या फिल्मला नाव काय असावं म्हणून. आणि त्या ज्या गांधी विचाराच्या वलसाडजवळ काम करणाऱ्या कांताबेन हरविलासबेन दोघीजणी होत्या, तर त्यांच्याकडून एक नाव आलं. त्या म्हणाल्या की यात्रा अभावनगरचे असं या लघुपटाला चित्रपटाला तुम्ही नाव द्या, कारण जिथे काहीच नाही आहे त्याला भावनगर नाही तर अभावनगर म्हणा असं विनोबा म्हणाले होते. तर या अभावनगरातून झालेल्या आमच्या यात्रेची ही कथा आहे म्हणून. पण आम्हाला असं वाटलं की यामध्ये काहीतरी एकच भाग त्यातला येतोय त्या गांधी विचाराच्या स्त्रियांच्या, कारण त्या चित्रपटामधून जो मांडण्याचा प्रश्न होता तो एक स्त्रीवादी कार्यकर्ती आणि या गांधीवादी 2 स्त्रिया यांच्यामध्ये घडणारा संवाद. आणि मग आम्हाला त्यावेळेला मला आठवतं की अक्षरशः लघुपट जेव्हा सेन्सॉर करायचा असतो किंवा एखादा चित्रपट तेव्हा तिथं काहीतरी नाव लिहावं लागतं, म्हणून त्या फॉर्म भरतानाच्या क्षणी हा मनात आलेला शब्द होता संवाद. आणि त्यामुळे संवाद नावाचाच तो चित्रपट बनला. आणि तेव्हापासून संवाद हा शब्द खूप मला नेहमीच लोभस वाटतो. वाद आणि संवाद हे दोन्ही खूपच जवळजवळचे शब्द आहेत आणि काही अर्थाने ते एकमेकांच्या विरोधात सुद्धा आहेत असं मला वाटतं. मला स्वतःला अनेकदा वाद घालायला आवडतं, पण नंतर मला लक्षात येतं की तो वाद घालण्यापेक्षा संवाद करायला जास्त आवडतं. वादामध्ये मुख्य मला असं वाटतं की वादापेक्षा संवादामध्ये काय फरक आहे, तर एक तर विद्याताईंचा आज स्मृतिदिन आहे आणि महात्मा गांधींचाही स्मृतिदिन आहे. या दोघांच्या आठवणीतून मला असं वाटतं की संवाद या शब्दावर आपण अधिकाधिक मनातून काम करूया. आणि जो आता तू म्हणालेस तो शब्द खरंच चांगला आहे, आध्यात्मिक. तर एका आध्यात्मिक प्रेरणेतून या शब्दाकडे आपण नक्की बघू शकतो असं मला वाटतं, कारण या दोन्ही व्यक्तींचा संवादावरती भर होता आणि संवादावर श्रद्धा होती असं म्हणता येऊ शकेल. तर संवाद होण्यासाठी वादापेक्षा संवादामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे संवाद करणाऱ्या माणसाचं मन मोकळं असणं.
तर हा जो मनाचा मोकळेपणा आहे हा आपण खूप गमावत जातोय असं मला वाटतं. वरकरणी पाहताना हे वाक्य खूप फ्लॅट वाटू शकतं की मोकळं मन पाहिजे म्हणजे काय, हो मन मोकळंच असतं असं म्हणून, पण ते नसतं असं आपण आतमध्ये डोकावलं तर आपल्याला कळतं. कारण आपल्या मनामध्ये आपण इतक्या गाठी मारलेल्या असतात, त्या जातीव्यवस्थेच्या असतात, संस्कृतीच्या असतात, नातेसंबंधांच्या असतात, पूर्वग्रहांच्या असतात. या सगळ्या गाठी सोडल्याशिवाय खऱ्या अर्थाने संवाद सुरू होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज मला याचं एक खूप मोठं विकृत स्वरूप जे जाणवत आहे ते आपल्या सोशल मीडियावरती जाणवत आहे. आणि त्याच्यापाशी आज आपण जसं व्हर्च्युअल संवादाबद्दल बोलतो आहोत, त्यामुळे या पैस हा प्रत्यक्षामध्ये कसा वाढेल तसा वाढेल, पण तो सोशल मीडियाच्या मधून, सामाजिक माध्यमांमधून जितका वाढेल तिथे आपण या संवादावरती भर देऊया असं मला वाटतंय. कारण आज मला वेगवेगळ्या मित्रमंडळींबरोबर मी फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती त्यांच्या वेगवेगळे ते येऊन पडत असतात, ज्याला आपण संवाद म्हणू असे, पण ते प्रत्यक्षात संवाद नसतात. तर अनेकदा ती शेरेबाजी असते, अनेकदा कुचेष्टा असते आणि त्यातून एक प्रत्युत्तरांची एक मोठी साखळी निर्माण होते आणि एकमेकांना प्रत्युत्तर देत देत आपण आपापले अहंकार जोपासत राहतो आणि प्रत्यक्षात आपला मुद्दा दुसऱ्यापर्यंत पोचावा आणि त्याला तो पटावा ही मला वाटतं आतून आपली जाणीवच हळूहळू संपत जाते आणि दुतर्फा संपत जाते. आणि त्यातून एकमेकांच्या अहंकारावर कुरघोडी करण्याची अशी विचित्र प्रत्युत्तर आणि दुरुत्तरांची अशी साखळीच्या साखळी आपल्याला सामाजिक माध्यमावरती सापडेल. ही आपल्या सामाजिक माध्यमावरती सापडेल, आपणही त्यात अनेकदा भाग घेतलेला असेल. म्हणजे हे मी छोट्याशा नोट स्वरूपात लिहिताना मलाच इतक्या लोकांशी घातलेले अत्यंत दुष्ट आणि कुचकट वाद आठवले आणि आज मला असं वाटलं मी का असं केलं म्हणून. आणि त्यांनी काहीतरी एखाद्या केलेल्या कुचेष्टेच्या स्वराला मी याहून जास्त कुचेष्टेचं उत्तर कसं देऊ शकेल याचा एक अहंकार मनामध्ये निर्माण होऊन मी कसा जिंकलो त्या वादामध्ये, असं काहीतरी करण्याची एक उर्मीसुद्धा कधी कधी आलेली होती, हे पण मला आठवून गेलं. विद्याताई या नेहमी समन्वयाविषयी बोलायच्या आणि मला वाटतं अनेकदा जास्त टोकाची भूमिका घेतल्याशिवाय समाजामध्ये बदल होणार नाही असं म्हणणाऱ्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना असं वाटायचं की ही जी समन्वयाची भूमिका आहे ही खूप बोटचेपीपणाची असते, यातून समाज बदलत नसतो. आणि पण मला आज विचार करताना विद्यार्थ्यांकडे पुन्हा वळून बघताना आणि गांधीजींकडे पुन्हा पुन्हा सतत वळून बघत असताना असं जाणवतं की समन्वय हा बोटचेपीपणा नसतो, तर दोन बाजू किंवा अनेक बाजू या सगळ्या समजून घेऊन त्याचा एक, या गुरु रोहिणी भाटे खूप सुंदर शब्द वापरायचा, निचोड हा त्या नृत्याच्या बाबतीत वापरायचा, तसं या सगळ्या गोष्टींचा एक निचोड आपल्या मनामध्ये तयार झाला तर तो खरा समन्वय असतो. मला तुझं पटत नाही, तुला माझं पटत नाही, तर जाऊ दे आता काहीतरी करून मिटवून टाकूया, अशी तडजोडवादी भूमिका म्हणजे समन्वय नाही. हे कळण्यासाठी आपल्याला खूप विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की समोरच्याची बाजू समजून घेण्याची खूप मोठी तयारी ठेवणं हा आपल्या या सगळ्या संवाद प्रक्रियेतला सगळ्यात पहिली पायरी असायला पाहिजे. आणि मुळात त्यासाठी समोरच्याची एक बाजू असू शकते, समोरच्याचीच काय अशा अनेक बाजू असू शकतात. सत्याला अनेक बाजू असतात, घटनांना अनेक बाजू असतात. कारण मला असं जाणवतं की सध्याच्या काळामध्ये आणखीन एक शब्द खूप लोकप्रिय तो म्हणजे नॅरेटिव्ह. अमुक एक नॅरेटिव्ह आहे, तमुक एक नॅरेटिव्ह आहे, अमुक वादाचा एक नॅरेटिव्ह आहे, तमुक वादाचा एक नॅरेटिव्ह आहे. या नॅरेटिव्ह शब्दांनी मला पण खूप जागं केलं. कारण असं लक्षात आलं की शाळेमध्ये आपण शिकत असतानाही एक विशिष्ट नॅरेटिव्ह आपल्याला पढवलं जात असतं, ते आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असतं, ते आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मध्ये असतं, शिक्षकांच्या जातींमध्ये असतं, त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमध्ये असतं. आणि या सगळ्यातनं इतकी वेगवेगळी नॅरेटिव्ह मनामध्ये जेव्हा जाऊन बसतात तेव्हा इतिहास असाच आहे, सत्य असंच आहे, घटना अशाच घडत गेल्या, माणसं अशीच होती, या पद्धतीची इतकी नॅरेटिव्ह मनामध्ये जी पक्की होत गेली त्याला धक्का देण्याचं काम या वेगवेगळ्या नव्या तयार होणाऱ्या नॅरेटिव्हमधून नक्की होत गेला, जे कधी दलितांकडनं आलं असेल, कधी शोषितांकडनं आलं असेल, कधी आदिवासींकडनं आलं असेल. आणि आपण ज्यांना महापुरुष मानत होतो, मोठे मानत होतो, अशांच्या अनेक वैगुण्याच्या जागा दाखवणं हे पण काम त्या नॅरेटिव्हमधनं करत गेलं. फक्त आज मला असं वाटतं की या सोशल मीडिया, सामाजिक माध्यमांच्या सगळ्या स्फोटातून आपण वेगवेगळ्या नॅरेटिव्हचे बळी ठरण्यापर्यंत आपण येऊन पोचलो. आपण एकेका नॅरेटिव्हकडे चिकित्सकपणे बघण्याच्या ऐवजी आपण सोयीस्करपणे आपल्याला आवडणारं एकच एक नॅरेटिव्ह पकडून बसतो आणि त्याचे आपण बळी झालो हे न करता आपण तसे आणखीन बळी शोधत राहतो. आणि हा आपला प्रवास सुरू होतो सामाजिक माध्यमांवरती किंवा प्रत्यक्ष जगताना, माणसांशी बोलताना. तर मला असं वाटतं की या सगळ्या धर्मापासून ते वेगवेगळ्या तऱ्हेच्या नॅरेटिव्हपर्यंत, जसं दाभोळकर धर्मचिकित्सा हा शब्द वापरायचे, तर चिकित्सक दृष्टी जागी ठेवली तर ही नॅरेटिव्हसुद्धा अशी विरघळायला लागतील आणि त्यातनं हवं ते आपल्याला घेता येऊ शकेल आणि त्यातून हा संवादाचा पैस आणखीन रुंदावत जाऊ शकेल.
हा जो शांती संवाद हा शब्द आता वापरला असतो गीताली, तर मला असं वाटतं की तो शांतीसाठी असलेला संवाद आणि शांतीपूर्ण संवाद असे दोन्ही आपण त्याचे अर्थ लावू शकतो. आणि यासाठी एक लक्षात घ्यायला पाहिजे की शांती ही खूप प्रगल्भ गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण शांतीसाठी माणसामध्ये धाडस लागतं, हिंमत लागते. अनेकदा अनेक युद्ध आपल्या इतिहासामध्ये जी झालेली आहेत ही सगळी अंतिमतः शांततेसाठी झाली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर शांततेसाठी युद्ध होतात इतकी जर ती महत्त्वाची असेल तर मला असं वाटतं की ती युद्ध न करता त्या शांततेपर्यंत आपण पोचू शकू का. आणि मग आपल्याला लक्षात येतं की जर शांततेसाठी युद्ध होत असतील तर मग ती शांतता खरंच निर्माण करण्याचा हेतू त्या युद्धामध्ये आहे का. आणि मग आपल्याला लक्षात येतं की शांतीपूर्ण असाच तो संवाद कसा आवश्यक आहे आणि शांतीपूर्ण संवादातूनच तयार होणारी जी शांतता आहे ती खरी असणार आहे. शांततेच्या नावाखाली युद्धांमधून कधीच शांतता निर्माण झाल्याचा इतिहास आपल्याला सांगत नाही. यासाठी पुन्हा एकदा मी शेवटी याच मुद्द्यापाशी येतो की आपण परस्पर विश्वासाकडेच वळावं लागेल आपल्याला. आणि अनेकदा लोक परस्पर विश्वास या गोष्टीला अति आदर्शवादी म्हणतात, स्वप्नाळू म्हणतात. पण मला असं वाटतं की माणूस हा हिंसक आहे, त्याची अंतःप्रेरणा हिंसकच असते, समाजाचं काही भलं होऊ शकत नाही, ही सुद्धा गोष्ट मला भयंकर स्वप्नाळू वाटते. कारण असं काही घडताना दिसत नाही. समाजामध्ये भयंकर वाईट गोष्टी घडत राहतात, त्या आपल्या अंगावर येऊन कोसळत राहतात. आणि त्याच्या पलीकडे एक प्रचंड मोठं विश्व हे खूप शांततेने, चांगुलपणाने आणि एकमेकांवरच्या विश्वासातूनच चालत राहतं. हे आपण जरी आपली आपली आयुष्य पडताळून पाहिली, आपली कुटुंब पाहिली, घरं पाहिली तरी आपल्याला लक्षात येईल. तर या सगळ्यामध्ये असणाऱ्या शांतीचा आपण जर शोध घेत राहिलो तर आपल्याला लक्षात येईल की शांतता हेच कदाचित आपलं मूलभूत सत्य आहे. आणि त्याला मोडतोड करणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण आपल्या आयुष्यातून कसं दूर करू शकू या दिशेने या शांती संवादाचं आपण रूपांतर करू शकू. या सगळ्यामध्ये एक शेवटी फक्त मी इथे येतो की आता मिलिंद पोखरियालांनी खूपच चांगल्या पद्धतीने मांडणी केली की आपण काय कृती आणि आपल्या विचारांचे आयाम असू शकतील. तर मला येत्या काही काळामध्ये असं वाटतं की पुष्पाताई असतील, विद्याताई असतील यांनी इतकं चांगलं काम आपल्यासाठी करून ठेवलं आहे आणि त्यांनी महिलांपर्यंत पोहोचण्याचे खूप चांगले प्रयत्न केले, ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचण्याचे, शहरी महिलांपर्यंत पोहोचण्याचे. तर मला असं वाटतं तर इथून पुढे पुरुषांपर्यंतच पोहोचण्याचे प्रयत्न हाच आपला दृष्टिकोन असावा. आणि त्यातही मला असं वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं याच्या बरोबरीने मी जी कोणी व्यक्ती हे बघत असेल त्यांना मी असं आवाहन करेन की पुरुषांनी आत्मपरीक्षण करणं या टप्प्यापर्यंत आपण खरं म्हणजे आता येऊन पोचलेलो आहोत. याचं एक छोटंसं मी उदाहरण देतो की मिळून साऱ्या जणी हे जेव्हा मासिक तयार झालं तेव्हा त्या नावावरतीच खूप मोठी चिकित्सा झाली. आणि अनेक जण म्हणाले की हे मिळून साऱ्या जणी काय आहे, सारे जण का नाही, साऱ्या जणी म्हणून तुम्ही स्वतःला लिमिट करून घेत आहात, मग पुरुषांना त्यात यावंसं वाटणार नाही. मीही थोडासा त्यावेळेला विचलित झाले होतो. आज आता 25 वर्षानंतर मागे वळून बघताना असं मला वाटतं की थोडं धाडसानी विद्यार्थ्यांनी हेच नाव ठेवलं आणि मिळून साऱ्या जणी असंच आम्हाला म्हणायचं आहे कारण आम्ही साऱ्या जणी आहोत असं म्हणून. आणि त्यात तुम्ही असाल ही गृहीत धरलेलं आहे असं पुरुषांना आवाहन केलं होतं. तर मला असं वाटतं की आज जेव्हा खूप मोठी चिकित्सा इतिहासाविषयी जो हिस्ट्री शब्द वापरला जातो त्याच्याविषयी होते की हिस्ट्री जर हिज स्टोरी असेल तर मग त्याला हर स्टोरी का नाही म्हणायचं. तर पहिली प्रतिक्रिया पुरुषाची अशी होते की असा शब्दांचा शब्दच्छल करू नका बुवा. तर इथे मला असं वाटतं की आत्मपरीक्षण म्हणून आपण असं म्हणू का की मिळून साऱ्या जणी असं म्हटल्यानंतर मग तो शब्दच्छल आपल्या मनात का आला, आपल्या मनात असं का नाही आलं की तुम्ही मिळून साऱ्या जणी असंच म्हणा पण मी त्यात आहे, जसं हिस्ट्रीमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष होतात. तर मला असं वाटतं की हा एक छोट्याशा उदाहरणाने मी इथे माझं बोलणं संपवतो की या आत्मपरीक्षणाने जर पुरुष यात सामील होत जायला लागले तर मला असं वाटतं की हा शांतीपूर्ण संवादाची एक प्रक्रिया खूप सोपी होईल. कारण बायकांच्या बाजूने शांतीपूर्ण संवाद सुरू करण्यातला सगळ्यात मोठा अडसर हा पुरुषाचा अहंकार आहे. आणि तो अहंकार हा पुरुषाच्या आत्मपरीक्षणातून जेवढा तुटू शकेल तेवढा दुसऱ्या कशातूनच तुटू शकणार नाही. धन्यवाद. हो हो. हे शांती संवादाचं जे स्वप्न तुम्ही उभं केलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटलं की सध्याच्या सगळ्या गदारोळातनं नंतर असा एक शांत सूर आपल्या आयुष्याला मिळणार आहे. आणि मला साहजिकच सतारीच्या बोल ही जी कविता आहे केशवसुतांची त्याची शेवटचं कडवं आठवलं. ते असं आहे की शांत वाजली गती शेवटी, शांत धरित्री शांत निशाती, शांतच वारे शांतच तारे, शांतच हृदयी झाले सारे, असा सुखे मी सदना आलो, शांतीत आहा झोपी गेलो,
बोल बोललो परी किती कदा स्वप्नी दिडदा दिडदा दिडदा. तर ह्या सगळ्या वैचारिक मंथनाचा ची परिणती जर शांतीमध्ये होणार असेल तर ह्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही. त्यामुळे ह्या उपक्रमाला माझ्यातर्फे मी खूप शुभेच्छा देते. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलोत. तर आत्ता जे आपण जाहीर केलं की आपण विद्याबाळ पैस शांती संवादाचा हा उपक्रम सुरू करतोय, तर त्याचा पहिला कार्यक्रम 12 फेब्रुवारी किंवा 13 फेब्रुवारीला असेल. आणि आत्ताच्या मिळून साऱ्या जणीच्या फेब्रुवारीच्या अंकात, म्हणजे आपण शांती म्हटलं तेव्हा आपल्याला प्रेम हे लगेचच आठवतं. आणि साने गुरुजींनी म्हटलेलंच आहे की जगाला प्रेम अर्पावे. त्यानिमित्ताने आम्ही 14 फेब्रुवारीच्या निमित्ताने प्यार पे चर्चा असा विषय घेतलेला आहे आत्ता फेब्रुवारीच्या अंकात. त्याचंच कंटिन्युएशन म्हणून प्रत्यक्ष इथे काही 1-4-5 जण येतील. सुषमा देशपांडे त्याच्याबरोबर असेल आणि प्यार पे चर्चा त्या दिवशी होईल आणि ते फेसबुक लाईव्ह केलं जाईल. तर पहिली त्या कार्यक्रमापासून सुरुवात होईल आणि आपल्या सगळ्यांना, म्हणजे जे कोण ऐकतायत ते आणि आमचे सर्व आम्ही एकत्र आमचे एकजूटमधले सगळे संस्था संघटना आणि आपण सगळे इथे आहोत ते, या सगळ्यांना आवाहन आहे की आपल्याला ज्या ज्या पद्धतीने सुचेल की काय उपक्रम असू शकतील. कारण आता हे सगळं प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे असं हे असावं ते असावं असं काही नाहीये. संवाद असावा तो शांतीपूर्ण आणि शांतीसाठीचा असावा, हे पहिलं आहे. आणि मग काय काय मार्गाने आपण तो करू शकतो, कसा वाढवू शकतो, कसं लोकांपर्यंत जाऊ शकतो, याच्याविषयी आपण सतत याविषयी मंथन करत राहूया. आणि असा हा उपक्रम वर्षभर तरी नक्की चालवूया. आणि जसं तू आत्ता म्हणालास की पुरुषांसाठी विशेषतः आहे, तर त्याच्यासाठीच आम्ही पुरुषवाचला मुद्दाम म्हटलंय की याच्यामध्ये असावं. कारण पुरुषवाच आणि मिळून साऱ्या जणी ही 2 सख्खी भावंड आहेत असं आपण म्हणतो. आणि पुरुषांना कुठेतरी जसं मिळून साऱ्या जणी आपण म्हटलं की मित्र हो म्हणतो, त्याच्यात आम्ही मैत्रिणी गृहीत असतो, पण अजूनही मिळून साऱ्या जणीत सारे जण हे आम्ही किती म्हणत असलो तरी पुरुषांना तेवढं होत नाही. आणि म्हणून मग पुरुषवासारखे दिवाळी अंक ज्याच्यात पुरुषांना म्हणणं की तुम्ही बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. तर या पद्धतीने आता मला असं वाटतं की सुनील याच्यात तू जास्ती ऍक्टिव्ह व्हावास या शांती संवादामध्ये आणि पुरुषांना ॲड्रेस करणं. आणि मी तुला सुद्धा विनंती करीन मिलिंद की पुरुषांशी बोलत राहणं या अर्थाने की एकूण समता आपल्या कशी विकासासाठी चांगली आहे. कारण अजूनही पुरुषांच्या मनात असं आहे की आम्ही समता देतो स्त्रियांना, बायकोला वगैरे, आणि म्हणजे ते काहीतरी उपकार करतो. तर ते तसं नसून आपल्या स्वतःच्या चांगल्या माणूस होण्यासाठी समता गरजेची आहे, स्वातंत्र्य गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर अर्थातच मैत्रभाव हवा, मानवता जपली जायला पाहिजे. या सगळ्यासाठी आपण हा विद्याबाळ आणि विद्याबाळांचं नाव सतत यायला पाहिजे. म्हणजे काय झालं की मला आत्ता असं वाटलं की आज मला वाटलं होतं कुठेतरी म्हणून विद्याताईंचं पुण्यतिथीमध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या येतं, तर नाही आलं. अरे मला खूप वाईट वाटलं की म्हणजे विसरतात लोक. त्यामुळे सुद्धा नुसतं विद्या न म्हणता मला विद्याबाळ की ही एक व्यक्ती होती आणि यांनी खूप कार्य केलेले, म्हणून मग ते विद्याबाळ पैस शांती संवादाचा हा उपक्रम आपण सुरू करूया. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. आणि आज आपण सगळेजण आलात, हा आपला सगळ्यांचाच कार्यक्रम आहे, म्हणून मी आभार असं म्हणणार नाही, पण खूप आनंद झाला. आणि मला असं वाटतं अशाच पद्धतीने आपण विद्याताई आणि पुष्पाताईंनी जे विचार आणि कृती आपल्याला आदर्शवत घालून दिली आहे त्यांच्या मार्गाने पुढे जाऊया. आणि अर्थातच काळानुसार आपल्याला बदलायला लागेल, म्हणजे ते म्हणत होत्या हे अंतिम सत्य असं न मानता काळानुसार जे काय आपल्याला बदल करायला लागतील, कामं करायला लागतील, त्याप्रमाणे आपण कामं करूया. या सगळ्यामध्ये आज इथे कार्यक्रम असल्यामुळे मिळून साऱ्या जणीतले आमचे कार्यालयातले सहकारी वगैरे येऊ नाही शकले, त्यांचा खूप मोठा सहभाग आहे या सगळ्या कार्यक्रमात, हे मी नोंदवते. तसंच आमच्या नारी समता मंच, अक्षरस्पर्श, नंतर 7-7 विवाह अभ्यास मंडळ, पुरुषवाच, या सगळ्या जणांचं सखी साऱ्या जणी त्याचा काल कार्यक्रम झाला होता. त्यांनी विद्याताईंच्या पुस्तकातून विद्याताई काय म्हणतात हे सगळ्यांसमोर आणलं. या सगळे आम्ही मिळून आम्ही एकत्र आमची एकजूट, विद्याताई सतत म्हणायच्या की ही मूठ आहे आणि त्याच्यामुळे याच्यात ताकद आहे, तर आम्ही एकत्र राहू इथून पुढेही आणि अशाच पद्धतीने काम करत राहू असं मी पुन्हा एकदा म्हणते आणि इथे थांबते. धन्यवाद.